जो गीत है, आप ये गीत मेरे साथ गाएं। जिस स्थान पे आप हैं उसी स्थान से आप प्रभु परमेश्वर का धन्यवाद करेंगे, गौरव करेंगे हम सब। तो मैं सभी से विनती करता हूं कि ये गीत आप सभी लोग मेरे साथ गाकर प्रभु परमेश्वर का नाम हम ऊंचा करेंगे। यीशु बुला रहा, तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम लेने गए, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम लेने गए, तुझे यीशु बुला रहा। क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा
गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो भाइयों और बहनों, हम हमारी प्रार्थना की दूसरी चरण में जाते हुए मैं पास्टर साहब से विनती करूंगा कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। तो मैं पास्टर संजय ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आएं और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। पुन्हा एक और आपली भेट फिर एक बार हमारी मौजूदगी सोशल मीडियाद्वारे सोशल मीडिया द्वारा बुधवारची उपासीची सहभागिता, इस बुधवार के दिन एक सहभागिता, हमारी एक हम जो एकजुट हुए हैं, त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आपल्या सर्वांची उपस्थिती हम सबकी मौजूदगी आदरणीय, ये आदर की योग्य है, आनंदायी आहे, आनंद की योग्य है, देवाचं कार्याचा विस्तार करणारी आहे। परमेश्वर के कार्य को बढ़ाने वाली है। मंडळीची उपस्थिती, मंडली की उपस्थिति, नवीन लोकांची उपस्थिती, नए लोगों की मौजूदगी, आपल्या सर्वांसमी आप सभी लोगों का मैं संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, यामध्ये इसमें देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे परमेश्वर के पुत्र मसीह के द्वारा आपल्या सर्वांचं स्वागत करत मैं आहोत। आप सभी का स्वागत करता हूँ। वेळोवेळी आपली नवीन नवीनची उपस्थिती ही आनंदायी आहे। समय समय पे आप सबकी मौजूदगी ये आनंद की योग्य है। अनेक जण शेअर करत आहे, कई सारे लोग ये शेयर करते हैं, अनेक जण कमेंट करत आहे। अनेक लोग इसे कमेंट करते हैं। देवामध्ये आम्ही त्यांचं कौतुक करतो। हम परमेश्वर में उनका हम स्वागत करते हैं। आता भी पुष्कळ लोकांची उपस्थिती, आज भी कई सारे लोगों की मौजूदगी, त्या सर्वांचं आम्ही उन सभी का हम कौतुक करत आहोत। उनका हम स्वागत करते हैं। सर्वजण देवाच्या कार्याला हातभार लावते, सभी लोग परमेश्वर के कार्य में जुटे हुए हैं। असं सर्वांचं ऐसे सभी लोगों का आम्ही देवाच्या वतीने धन्यवाद करत आहोत। हम परमेश्वर की ओर से सबका धन्यवाद करते हैं। अविनाश चक्र नारायण अविनाश चक्र नारायण, यांचा आम्ही धन्यवाद करत आहोत। इनका हम धन्यवाद करते हैं। डेझी हरगुडे, डेजी हरगुडे, सुनील ठाकूर, सुनील ठाकुर, नेहा बनकर, नेहा बनकर, रेचल तांबे, रेचल तांबे, रुबेन केदारी, रुबेन केदारी, फ्रान्सिस, फ्रांसिस, मेरी कारलेकर, मेरी कारलेकर, कोमल कांबळे, कोमल कांबळे व अनेक जणांची सहभागिता, और कई सारे लोग ये जो देख रहे हैं, संजय चव्हाण, संजय चौहान, सर्वजण प्रेज द लॉर्ड म्हणून सभी लोग जो प्रेज लॉर्ड हमें भेज देवाची स्तुती करत आहे, परमेश्वर की स्तुति कर रहे हैं, देवाच्या कार्याला हातभार लावत आहे। परमेश्वर के कार्य को हाथ जुटा रहे हैं। या सर्वांचे मी उपस्थितीबद्दल धन्यवाद करत आहोत। इन सभी की उपस्थिति के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। संदेश एकमेकाला शेअर करा, ये सुसमाचार आप एक दूसरे से शेयर कीजिए। ही देवाची सेवा आहे। ये परमेश्वर की सेवा है। देव आशीष देतो। परमेश्वर आशीर्वाद देंगे। मी बरा झालो, दुसऱ्यांनी बरं व्हावी देवाची इच्छा आहे। मुझे चंगाई प्राप्त हुई, इसलिए दूसरों को भी चंगाई प्राप्त हो, ये मला देव भेटला, मुझे परमेश्वर मिले, इतरांना भी भेटावा। दूसरों को भी वो मिले। आम्ही स्वार्थ सांगतो, ये सुसमाचार हम सुने, आम्ही साक्ष देतो। हम इसकी गवाही दें, द्यावा ये हम दें। आपले नातलग, आपले मित्र, हमारे जो रिश्तेदार हैं, हमारे जो दोस्त हैं, आपल्या लोकांना स्वार्थ सांगावी, हमारे लोगों को इसका सुसमाचार सुनाएं, शेअर करा। इसे शेयर कीजिए। लोकांचा बचाव यासाठी देवाची इच्छा आहे। लोगों का बचाव हो, ये परमेश्वर की इच्छा है, येशूची प्रार्थना आहे। ये परमेश्वर की प्रार्थना है। त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत। इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। पुन्हा एक आमची एक सहभागिता, फिर एक बार हमारी जो मौजूदगी है, आम्ही देवाच्या वचनातून बोध घेणार आहोत। हम परमेश्वर के वचनों से कुछ बातें सीखेंगे। मागील बुधवारी आम्ही पिछले बुधवार हमने काही गोष्टीचा बोध घेतला। कुछ बातें हमने जो सीखी, येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा मत्ते 22:29 मध्ये, मत्ती 22:29 में, तुम्हाला देवाचं शास्त्र व देवाचं सामर्थ्य न समजल्यामुळे तुम्ही भ्रमात आहात। आपको परमेश्वर का वचन न समझने के कारण आप भ्रम में रहे हो, आपण घोटाळ्यात आहात। आप पूरे तरह से उलझे हुए हो। येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा तुम्हाला देव न समजल्यामुळे, आपको परमेश्वर न समझने के कारण, देवाचं सामर्थ्य न समजल्यामुळे परमेश्वर का सामर्थ्य न समझने के तुम्ही कारण घोटाळ्यात आहात।
आप उलझे हुए हो, तुम्ही अडचणीत आहात, आप मुश्किल में हो, तुम्ही समस्येमध्ये आहात, आप समस्याओं में हो, तुम्ही आजारात आहात, आप बीमारी में हो, तुम्ही व्यसनात आहात, आप नशे में हो, तुम्ही बंधनात आहात, आप बंधनों में हो, तुम्ही दारिद्र्यात आहात, आप दरिद्रता में हो, काय करावं सुचत नाही. क्या करे आपको समझ नहीं आ रहा, देवच समजला नाही आम्हाला, परमेश्वर नहीं समझ आए, देवाची ओळखच नाही, परमेश्वर से पहचान नहीं हुई, देवाचं सामर्थ्याची ओळख नाही. परमेश्वर की सामर्थ्य के बारे में मालूम नहीं, त्यामुळे होशे 4:6 मध्ये म्हणतो की इसलिए होशे 4:6 में कहता है, माझ्या लोकांना देवाचं ज्ञान न मिळाल्यामुळे मेरे लोगों को परमेश्वर का ज्ञान ना प्राप्त होने के कारण माझ्या लोकांचा नाश झाला. मेरे लोगों का नाश हो गया. माझ्या लोकांना देवाचं ज्ञान प्राप्त झालं असतं तर अगर मेरे लोगों को परमेश्वर का ज्ञान प्राप्त हुआ होता, माझा लोकांचा बचाव झाला असता. मेरे लोगों का बचाव हुआ होता. ज्ञानामुळे देवाचा आपला बचाव होतो. परमेश्वर के ज्ञान के कारण हमारा बचाव होता है. देवाचं ज्ञान परमेश्वर का ज्ञान आमच्यामध्ये सुधारणूक करते, हमें सुधारता है, आमची वाढ करते, हमारी बढ़ोतरी करता आमचं है, पोषण करते, हमें पोषण देता ज्या है, मार्गाने आम्ही गेलो पाहिजे त्या मार्गात घेऊन जाते. जिस मार्ग से हमें जाना है उस मार्ग पे ले जाता है. देवाचं ज्ञान म्हणजे देवाचं वचन परमेश्वर का ज्ञान मतलब परमेश्वर का वचन है, म्हणजेच बायबल. मतलब बाइबल. आणि येशू ख्रिस्त म्हणाला, इसलिए प्रभु यीशु कहते हैं, देवाचं शास्त्र देवाचं सामर्थ्य न समजून लोक भ्रमात घोटाळ्यात पडले आहे. परमेश्वर का वचन न समझने के कारण लोग भ्रम में उलझे हुए हैं. काय करावं समजत नाही. क्या करे उन्हें समझ नहीं आ रहा. यासाठी बायबल वाचलं पाहिजे, इसलिए बाइबल पढ़ना जरूरी है, प्रार्थना केली पाहिजे, प्रार्थना करनी जरूरी है, मंडळीची सहभागितात उपस्थित राहिलं पाहिजे. मंडली में जो हम एकजुट होते हैं उसमें आना जरूरी है. मागील आठवड्यात मी पाहिलं पिछले सप्ताह हमने देखा देव कशाला म्हणतात. परमेश्वर मतलब क्या है. आम्ही थोडासा आढावा घेतो. हम पिछली बातें पे गौर करेंगे. देव कशाला म्हणतात. परमेश्वर किसे कहा जाता है. यशाया 45:18 मध्ये पाहिलं आम्ही. यशाया 45:18 में हमने देखा देव एक उत्पन्न करता, एक देव निर्माण करता आहे. परमेश्वर जो बनाते हैं निर्माण करते हैं वो परमेश्वर है. तो घडवतो, बनवतो, जो बना सकता है, जो निर्माण कर सकता तो है, सुधारणूक करतो, जो सुधार सकता है, जे चांगलं वाईटातून तो चांगलं निर्माण करतो, जो बुराई में से अच्छी चीजें उत्पन्न कर तो सकता है, आजारातून आरोग्य निर्माण करतो, जो बीमारी से चंगाई दे सकता है, तो मेलेल्यातून जीवन तयार करतो, जो मुर्दे लोगों में से जीवित लोग बना सकता है, जे मोडलं त्याची तो उभारणी करतो, जो पूरी तरह बिखरा हुआ है वो उसे वापस खड़ा कर सकता जे है, विखरलं तर ते एक करतो, जो बिखरा हुआ है उसे एक कर सकता जे है, गमावलं ते परत देतो, जो गवा दिया है वो वापस प्राप्त कर तो सकता है, निर्माण करतो, उत्पन्न करतो. जो निर्माण कर सकता है उत्पन्न कर सकता है. बायबल सांगतो बाइबल कहती है उत्पत्ती 1:1 मध्ये उत्पत्ति 1:1 में देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली. परमेश्वर ने आकाश और पृथ्वी निर्माण की. पृथ्वी आकारविरहित होती. ये पृथ्वी को कोई आकार नहीं था. अशा वेळेस देवाने निर्मितीची सुरुवात केली. ऐसे समय पे परमेश्वर ने निर्मिती को जो शुरुआत की, आकारविरहित पृथ्वीला त्यांनी आकार दिला. जिस पृथ्वी को कोई आकार नहीं था परमेश्वर ने उसे आकार दिया. देव आकार देतो, परमेश्वर आकार देते देव हैं. बनवतो, घडवतो, परमेश्वर बनाते हैं, चांगलं पात्र तयार करतो, एक अच्छा पात्र बनाते हैं, चांगलं जीवन तयार करतो, एक नया जीवन देते हैं, चांगलं कुटुंब तयार करतो, अच्छा परिवार बनाते हैं, चांगलं पती पत्नी मुलं तयार करतो, अच्छे पति पत्नी और बच्चे बनाते हैं, चांगलं शिक्षण, चांगलं उद्योग तयार करतो. अच्छा शिक्षण, अच्छा ज्ञान और अच्छा उद्योग देते हैं. ज्याला आकार नाही त्याला तो आकार देतो. जिसे आकार नहीं उसे आकार देते हैं. आमच्या जीवनात काय आकार नाहीये, हमारे जीवन में अगर कोई आकार नहीं, सर्व अपयशी आहे, अगर कोई असफल है तर देव त्याला आकार देतो. तो परमेश्वर उसे आकार आम्ही देते. यशस्वी होतो, विजयी प्राप्त करतो. हम सफल होते हैं, हम विजय प्राप्त करते हैं. बायबल सांगतो बाइबल कहती है देवाला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर को सभी चीजें मुमकिन है. एका मनुष्याचं मी उदाहरण देतो. एक मनुष्य का मैं उदाहरण देता एक हूँ. मनुष्य होता, एक मनुष्य था, तो खूप व्यसन करायचा. वो बहुत नशे में रहता तो था. शिक्षक होता. वो एक शिक्षक था. तो शिक्षक असल्यामुळे त्याच्याकडे सर्व ज्ञान होतं. वो शिक्षक होने के कारण उसके पास बहुत ज्ञान था. तरी पण तो व्यसनात अडकला. फिर भी वो नशे में उलझा हुआ था. व्यसनाच्या तो अधीन गेला. वो पूरी तरह से नशे में डूबा हुआ हळूहळू था. त्याची परिस्थिती बिघडत गेली. धीरे धीरे उसकी परिस्थिति बहुत बिकट हो गई. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बिघडत गेली. उसके परिवार की स्थिति और भी परेशान हुई. व्यसनाचं व्यसन वाढत गेलं. वो नशे में था और वो उसमें उलझता गया. त्याने नोकरी सोडून टाकली. उसकी वजह से उसकी नौकरी छूट गई. रात्रंदिवस व्यसन करू लागला. वो रात दिन नशे में रहने लगा. त्याच्या घरावर त्याचा परिणाम झाला. उसका परिणाम उसके घर पे होने लगा. त्यांच्या कुटुंबावर झाला. उसके परिवार पे होने लगा. सर्व कुटुंबात दारिद्र्य आलं. पूरे परिवार में दरिद्रता आई, अशांती आली, अशांति आई, आजार आले, बीमारी आई, बंधनं आले, बंधनों में आई, दारिद्र्य आलं. दरिद्रता आई. तरी तो मनुष्य व्यसन करत होता. फिर भी वो बंदा नशे में था. त्याला दुःख वाटत होतं, उसे दुख होता था, पण त्याला त्यातून बाहेर येता येत नव्हतं. लेकिन वो उसमें से बाहर नहीं निकल पा रहा था. आमची तुमची परिस्थिती तीच आहे. आज हमारी और आपकी परिस्थिति वही है. आम्हाला दुःख होतं, हमें दुख होता है, पण आम्ही त्यासाठी काही करूच नाही. लेकिन हम उसमें से कुछ नहीं कर सकते. कोणीच त्यासाठी मदत करू शकत नाही. कोई भी उसको मदद नहीं कर सकता. स्तोत्र 49:7 मध्ये सांगतो, भजन संहिता 49:7 में कहा जाता है, कोणीच मनुष्य कोणा माणसाला बदलू शकत नाही. कोई भी मनुष्य दूसरे मनुष्य को नहीं बदल सकता. त्यावेळी आम्ही त्या मनुष्य व्यसनामध्ये अधीन गेला. इसलिए वो मनुष्य जो है नशे में और डूबता गया. पण त्याची पत्नी खूप प्रार्थना करायची. लेकिन उसकी पत्नी बहुत प्रार्थना करती थी. 40 दिवस उपवास करायची. 40 दिनों तक उपवास करती थी. देवासाठी दान द्यायची. परमेश्वर को दान अर्पण करती सर्व स्थितीत ती देवावधी
विश्वासू होती. हर एक स्थिति वो परमेश्वर के विश्वास में थी. ती रात्रंदिवस बायबल वाचायची. रात दिन बाइबल पढ़ती थी. त्यावेळी तिचा पती तिला विरोध करायचा. उनके पति उनको विरोध करते थे. तो बायबल जाळून टाकायचा. वो बाइबल जलाते थे. तो बायबलवर बुटांनी नाचायचा. वो अपने पैरों में जूते पहनकर वो बाइबल पे पाव रखते थे. फेकून द्यायचा. वो फेंकते थे. तो विरोध करत होता. वो उनका विरोध करते थे. तो तिरस्कार करायचा. वो उनका तिरस्कार करते तो थे. देवाच्या विरुद्ध काम करायचा. वो परमेश्वर के विरोध काम करते तो थे. म्हणला देव नाहीये. वो कहते थे परमेश्वर नहीं है. प्रार्थना बंद कर. ये प्रार्थना बंद कर दो. उपवास बंद कर. उपवास बंद कर दो. बायबल वाचन बंद कर. बाइबल पढ़ना बंद कर दो. मी सर्व काय आहे. मैं ही सब कुछ हूँ. त्यामुळे त्या स्त्रीला फार त्रास झाला. इसलिए वो स्त्री को बहुत तकलीफ है. ती लपून लपून बायबल वाचायची. वो छिप छिप कर बाइबल पढ़ती थी. प्रार्थना करायची. वो प्रार्थना करती थी. आपल्या पतीसाठी करायची. वो अपने पति के लिए करती थी. आपल्या मुलांसाठी अपने करायची. बच्चों के लिए करती आपल्या कुटुंबासाठी थी. करायची. अपने परिवार के लिए करती थी. एके दिवशी तिची मुलगी फार आजारी पडली. एक दिन उनकी बेटी बहुत बीमार हुई. ती बंधनात पडली. वो बंधनों में गई. ती मृत्यूपर्यंत गेली. वो मौत के बल तक गई. त्यावेळेस त्यासाठी खूप प्रार्थना करण्यात आल्या. इसलिए उनके बेटी के लिए बहुत प्रार्थना करती. देवाचा धावा करण्यात आला. परमेश्वर को दुआई की गई. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी काही गोष्टी शिकवल्या. उस वक्त परमेश्वर ने कुछ बातें सिखाई. देवाने सांगितलं. परमेश्वर ने कहा, आमच्या वडिलांना सांगितलं, हमारे पिताजी को कहा, तुला दारू पाहिजे की तुझी मुलगी पाहिजे. तुम्हें ये शराब चाहिए या तुम्हारी बेटी तुम्हें चाहिए. दोघांपैकी एक निवड. इस दोनों में से कुछ एक चुनो. तू दारू निवडली तर तुझी मुलगी मरून जाईल. अगर तुमने शराब को चुना तो तुम्हारी बेटी मर जाएगी. मग तू दारू सोडली की तुझी मुलगी तुला प्राप्त होईल. और अगर तुमने शराब छोड़ दी तो तुम्हारी बेटी तुम्हें प्राप्त होगी. मग त्या व्यक्तीने निर्णय घेतला, तो उस व्यक्ति ने निर्णय लिया, मला मुलगी पाहिजे. मुझे मेरी बेटी चाहिए. त्यांनी व्यसन सोडून दिलं. उन्होंने नशा छोड़ दिया. त्यांनी देवाचा धावा केला. उन्होंने परमेश्वर को दुहाई दी. देवाकडे पश्चाताप केला. परमेश्वर को उन्होंने मन फिराव किया. त्या कुटुंबाने पश्चाताप केला. उनके परिवार ने मन फिराव देवाची किया. क्षमा मागितली. परमेश्वर को क्षमा मांगी. देवाने त्या मुलीला वाचवलं. परमेश्वर ने वो लड़की को बचाया. तिला आरोग्य दिलं, आयुष्य दिलं, उनको पूरी तरह से चंगाई दी. तिला आशीष दिले. उनको आशीर्वाद से भर दिया. निर्णय योग्य घेतला. और जो उनका निर्णय था वो उत्तम हुआ. ते म्हणजे आमचे वडील. वो थे हमारे ते पिताजी. व्यक्ती म्हणजे आमचे वडील होते. वो मनुष्य मतलब मेरे पिताजी थे. ते जेम्स ठाकूर. वो जेम्स ठाकुर. त्यांना आकार, त्यांचं जीवन आकार विरहित होतं. उनके जीवन को कोई आकार नहीं था. देवाने त्यांना आकार दिला. परमेश्वर ने उनको आकार दिया. देवाने त्यांना घडवलं, बनवलं. परमेश्वर ने उनको बनाया. एक चांगलं जीवन तयार केलं. एक अच्छा जीवन उनमें दिया. आज सत्याची जीवन मंडळी फेलोशिपचं ते अध्यक्ष होते. आज सत्य की जीवित मंडली के वो अध्यक्ष थे. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीचे ते अध्यक्ष होते. संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज के वो अध्यक्ष थे. त्यांनी कार्याला देवाच्या कार्याला सुरुवात केली. उन दिनों उन्होंने परमेश्वर के कार्य को शुरुआत की. देव म्हणला माझी साक्ष सांग, माझी स्वार्थ सांग. परमेश्वर ने कहा था कि मेरी गवाही दो, मेरा सुसमाचार मी सुनाओ. तुझ्या घराला वाचवलं. मैंने तुम्हारे परिवार को बचाया. अनेक घरं मला वाचवायची. ऐसे कई सारे घर मुझे तू बचाए. जाऊन जाऊन साक्ष दे. ये जाके तुम गवाही दो, स्वार्थ सांग. सुसमाचार सुनाओ. देव आहे. परमेश्वर है. देव आहे. परमेश्वर है. देव आहे. परमेश्वर है. जे माझ्या घरासाठी केलं जो मेरे परिवार के लिए परमेश्वर ने ते किया, सर्वांसाठी देव करणार. वो सभी के लिए परमेश्वर करेंगे. त्यांनी स्वार्थ सांगितली. उन्हें सुसमाचार सुना. मंडळीची स्थापना आली. मंडली की स्थापना हुई त्यांनी कार्य सुरू केलं. और वो कार्य उन्होंने शुरुआत किया. त्यानंतर ते कार्य माझ्याकडे आलं. उसके बाद वो कार्य मेरे पास आया आणि मी ते पुढे सुरू केलं. और उसके बाद वो आगे मैंने शुरू किया. पाय आकार विरहित जीवनाला त्यांनी आकार दिला. देखिए, जिस चीज को आकार नहीं था वो परमेश्वर ने आकार दिया. माझ्या कुटुंबाला काही आकार नव्हता. मेरे परिवार को कोई आकार नहीं था. भांडणं होती, अशांती होती, दारिद्र्य होतं, व्यसन होते, जग- अंधकार होता. झगड़ा था, नशा था, दरिद्रता थी, अंधकार था, सब कुछ था. सर्व कुटुंब विस्कटलेलं होतं. पूरा परिवार बिखरा हुआ था. काही कुटुंबाला शोभा नव्हती. मेरे परिवार को कोई शोभा नहीं थी. देवाने शोभा दिली. परमेश्वर ने वो शोभा दी. माझं घर सुंदर बनवलं, मेरा घर परमेश्वर सुंदर बनाया, सुशोभित केलं. उसे ठीक से बनाया. चांगला समय, चांगला वेळ, चांगले दिवस पाहतो आम्ही आज. अच्छे समय उन्होंने मुझे लाके दिया. उत्तम ते देवापासून. उत्तम वो परमेश्वर से प्राप्त. देव जे काही देतो ते उत्तम असतं. परमेश्वर जो भी देते हैं वो उत्तम रहता त्याने है. सर्व गोष्टी उत्तम मला दिल्या. वो सभी उत्तम चीजें उन्होंने मुझे दी. आज माझ्याकडे 580 कुटुंब आहे. आज मेरे पास 580 परिवार है. 2000ची मंडळी आहे. 2000 लोगों की मंडली है. त्या मंडळीला त्यांनी सर्व उत्तम गोष्टी दिलेल्या आहे. उस मंडली को सभी उत्तम चीजों से परमेश्वर ने आज भरा ते है. आज ते उत्तम जीवन जगतात. आज वो उत्तम जीवन जी रहे हैं. देवाने त्यांना बदललं. परमेश्वर ने बदल दिया. त्यांना व्यस्तून काढलं, उनको नशे से बाहर निकाला, आजारातून काढलं, बीमारियों से चंगाई दी, बंधनातून सोडवलं, बंधनों से मुक्तता दी, दारिद्र्यातून काढलं, दरिद्रता से निकाला, अपयशातून यश दिलं. उनको सफलता दी, त्यांची कुटुंबाची स्थापना केली. उनके परिवार की स्थापना की, चांगलं शिक्षण, चांगलं उद्योग दिला. अच्छा ज्ञान, अच्छा उद्योग उन्हें दिया. घराघरात अन्नाची दिलचिली. घर घर में खाने पीने की दावत है. देवाचे आशीर्वाद आहे. ये परमेश्वर के आशीर्वाद. मी नाही केलं, ये मैंने कुछ नहीं किया. मी यहोशुवा. मैं यहोशुआ. मी नाही केलं, ये मैंने नहीं किया. देवाने केलं. ये परमेश्वर ने देव किया. म्हणला तू सांग, परमेश्वर ने कहा तुम बोलो, मी कार्य करन. मैं कार्य तू करूंगा. लोकांना घेऊन ये.
तुम लोगों को लेकर आओ, तू लोकांना शिक्षण दे, तुम लोगों को ज्ञान दो, तू लोकांसाठी प्रार्थना कर, तुम लोगों के लिए प्रार्थना करो, बदल मी करन, उनको मैं बदलूंगा, मदत मी करन, मैं उन्हें मदद करूंगा, मी परिवर्तन करन, मैं उनका मन फिराव मी करूंगा, बदलाव करणारा देवे, मैं बदलने वाला परमेश्वर मी हूँ, निर्माण करता उत्पन्न करता देवे, मैं निर्माण करने वाला परमेश्वर हूँ, मी घडवणारा बनवणारा देवे. मैं बनाने वाला परमेश्वर हूँ. आज देव घडवतो बनवतो आज परमेश्वर बनाते हैं, हे आम्ही पाहिलं. ये हमने देखा. देव चांगलं बनवतो, परमेश्वर जो भी बनाते चांगलं अच्छा बनाते घडवतो. हैं, अच्छा बनाते हैं, सर्व काही उत्तम असतं. वो सभी अच्छा होता है. हे आम्ही पाहिलं. ये हमने देखा. हे देवच करू शकतो. ये केवल परमेश्वर कर सकते अशा हैं. देवाकडे जा, ऐसे परमेश्वर की ओर जाएं, तुमच्यासाठी करेल. वो हमारे लिए करेंगे. त्यांनी माझ्यासाठी केलं, जिन्होंने मेरे लिए तो किया, सर्वांसाठी करेल. वो सभी के लिए करेंगे. म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करतो. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद आज करते आम्ही हैं. नवीन गोष्टीकडे जात आहोत. आज हम नई चीजों की ओर जाते हैं. देव कोण आहे आम्ही पाहिलं. परमेश्वर कौन है हमने देखा. आज आम्ही पाहणार आहोत आज हम देखेंगे देव कसा आहे, परमेश्वर कैसे हैं, कुठे आहे, किधर है, देवाला कसं भेटायचं, परमेश्वर को कैसे हम मिले, देवाशी कसं बोलायचं, परमेश्वर से कैसे हम बात करें, देवाला कसं नमन करायचं, परमेश्वर को हम कैसे नमन करें, देवाला कसं अर्पण करायचं, परमेश्वर को हम कैसे अर्पण करें, देवाशी कसं बोलायचं, परमेश्वर से हम कैसे बातचीत करें, देव बोलेल ते कसं ऐकायचं, परमेश्वर जब बोलेंगे तो हमें कैसे सुनना है, देव आहे कुठे, परमेश्वर कहाँ है, देवाला कसं काय मी भेटणार, हम परमेश्वर को कैसे मिलेंगे, कसं काय समजून घेणार, हम कैसे उसे समझ लें, हे समजलं पाहिजे ये हमें समझना जरूरी की है. देवाची भक्ती उपासना कशी करायची. परमेश्वर की आराधना किस तरह से करें. येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, देवात शास्त्र सामर्थ्य न समजल्यामुळे लोकांकडून चुका होतात. परमेश्वर का ज्ञान और सामर्थ्य ना समझने के कारण लोगों से गलतियां होती है. आज भी लोकांकडून चुका होतात. आज भी लोगों से गलतियां होती आज है. भी लोकांची भक्ती चुकती. आज भी लोगों की उपासना गलत होती है. आज भी उपासनेमध्ये भेसळ आहे. आज भी उनके जो उपासना है उसमें मिलावट होती है. देव कसा आहे, परमेश्वर कैसे है, देव कोण आहे, परमेश्वर कौन है, तो कुठे आहे, वो कहाँ है, समजलं पाहिजे. ये समझना जरूरी तर है. आम्ही त्याची भक्ती करू शकतो. तभी हम उनकी आराधना करते ज्या हैं. देवाची आम्ही भक्ती करतो, जिस परमेश्वर की हम आराधना करते ज्या हैं, देवाला आम्ही नमन करतो, जिस परमेश्वर को हम नमन करते ज्या हैं, देवाशी आम्ही बोलतो, जिस परमेश्वर से हम बोलते त्या हैं, देवाशी मला माहिती पाहिजे, वो परमेश्वर की हमें मालूमात होनी जरूरी है. परिचय पाहिजे. उनसे हम परिचित होना जरूरी देव है. कुठे आहे, परमेश्वर कहाँ है. बायबल सांगतो बाइबल कहती है यिर्मया 23:23 मध्ये, यिर्मयाह 23:23 में, तुझा देव परमेश्वर तुम्हारे परमेश्वर आकाश व पृथ्वी व्यापून राहतो. वो आकाश और पृथ्वी में सभी जगह रहते हैं. सर्व ठिकाणी देव आहे. सभी जगह परमेश्वर है. बायबल सांगतो बाइबल कहती है मत्ती 18:20 मध्ये, मत्ती 18:20 में, येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, ज्या ठिकाणी दोघे तिघे जहाँ पे 2 और 3 लोग जमे हैं, विश्वासाने प्रार्थना वो करतात, विश्वास से प्रार्थना कर रहे तिथं हैं, मी उभा आहे, वहां पे मैं हूँ, तिथं मी आहे. वहां पे मैं मौजूद हूँ. कुठे, मैं कहीं पे भी, कधी कभी भी तुम्ही हाक मारा, तुम मुझे पुकारो, मी तिथं आहेच. मैं वहां पे आऊंगा. देव आकाश पृथ्वी व्यापून राहतो. परमेश्वर आकाश और पृथ्वी सभी जगह पे रहते हैं. बायबल सांगतो बाइबल कहती है स्तोत्र 139 मध्ये, भजन संहिता 39 में 7 पासून पुढे 7 से हम आगे देखते हैं. दावीद काय म्हणतो. दाऊद क्या कहते हैं. दावीद देवाविषयी त्याला परिचय आहे. दाऊद परमेश्वर से परिचित है. तो दावीद काय म्हणतो, दाऊद कहते हैं, देवाच्या आत्म्यापासून मी कुठे लपू, मैं परमेश्वर की आत्मा से मैं कहाँ छुपूं, देवाच्या आत्म्यापासून मी कुठे लपून राहू. परमेश्वर की आत्मा से मैं कहाँ छुप कर रहूं, लपून राहू शकत नाही. मैं उससे छुप नहीं तो सकता. म्हणतो देव आकाशामध्ये आहे, वो कहता है परमेश्वर आकाश में है, देव पृथ्वीवर आहे, परमेश्वर पृथ्वी पे है, पृथ्वी खाली पाण्यात देव आहे, पृथ्वी के नीचे जल में परमेश्वर, जगात सर्वोच्च कानाकोपऱ्यात देव आहे, इस दुनिया के हर एक कोने में परमेश्वर है, तिन्ही लोकात देव आहे, तीनों जगह पे परमेश्वर है. जाईल तिकडे देव आहे. जहां मैं जाऊंगा परमेश्वर वहां पर तो है. म्हणला अंधकारात मी गेलो, वो कहता है मैं अंधकार में गया, अंधारात बी देव आहे, अंधकार में भी परमेश्वर है, प्रकाशात बी देव आहे, प्रकाश में परमेश्वर है, आकाशात आहे, पृथ्वीवर आहे, आकाश में है, पृथ्वी में है, अधोलोकात बी आहे, वो अधोलोक में भी है, पाण्यात पण देव आहे, पानी में भी परमेश्वर है, सर्व ठिकाणी देव आहे. सभी जगह में परमेश्वर है. सर्व गोष्टी देवाच्या समक्षतेत आहे. सभी चीजें परमेश्वर की मौजूदगी में है. देवापासून कोणी गुप्त राहू शकत नाही. परमेश्वर से कोई नहीं छुप सकता. सर्व ठिकाणी देव आहे. सभी जगह में परमेश्वर है. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो. हम परमेश्वर की मौजूदगी में रहते हैं. देव आमच्या जवळ आहे. परमेश्वर हमारे पास है. देव आमच्या जवळ आहे. परमेश्वर हमारे पास है. बायबल सांगतं प्रगटी 3:20 मध्ये, बाइबल कहता है प्रगटियो 3:20 में, पहा मी तुमच्या जवळ आहे, देखो मैं तुम्हारे नजदीक हूँ, मी तुमचे दार ठोकत आहे, मैं तुम्हारा द्वार मी खटखटाता तुम्हाला हूँ, हाक मारत आहे. मैं तुम्हें पुकारता हूँ. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडल, जो भी मेरी वाणी सुन के द्वार खोलेगा, मी त्याच्या घरात जाईन, मैं उसके घर में मी जाऊंगा त्याचं घर बनवल, और मैं उसका घर मी बनाऊंगा, त्याचं घर आश्रयित करन, उसका घर में आशीर्वादित करूंगा, वाईटातून चांगलं करन. मैं बुरा से उसे अच्छा इंसान बनाऊंगा. सर्वकडे देव आहे, सभी जगह परमेश्वर पण है, आम्हाला दिसत नाही तो. लेकिन वो हमें दिखते नहीं. हेच तर फार महत्वाचं आहे. ये तो एक अहम बात है. बायबल सांगतं बाइबल कहती है मोशेने देवाला दर्शन दिलं. मूसा ने परमेश्वर को दर्शन मिले.
मोशे संगती देव बोलला. मूसा के साथ परमेश्वर ने बातचीत की. वेळोवेळी मोशे संगती देव बोलत गेला. समय समय पे मूसा और परमेश्वर एक दूसरे से वार्तालाप करते थे. त्याच्या सेवेसाठी त्या कार्यासाठी त्याची नियुक्ती केली. परमेश्वर की सेवा के लिए उन्होंने मूसा को चुना. एके दिवशी एक दिन बायबल सांगतं बाइबल कहती है निर्गम 33:20 मध्ये निर्गमन 33:20 में देवाला त्यांनी प्रार्थना केली. मूसा ने परमेश्वर को प्रार्थना की. हे देवा, हे परमेश्वर, तू किती सुंदर आहे, आप कितने सुंदर हो. तुझं सौंदर्य किती सुशोभित आहे. आपकी सुंदरता महान है. कारण तू जे काही केले ते सुंदर आहे. क्योंकि आपने जो बनाया है सभी चीजें सुंदर है. तुला तुझं सौंदर्य पाहायची माझी इच्छा आहे. आपकी सुंदरता देखने की मेरी बहुत इच्छा है. तुझं चेहरा मला पाहायचा. मुझे आपका चेहरा देखना है. तुझं मुख मला पाहायचं. आपका मुख मुझे तू देखना है. कसा आहे मला पाहायचं. आप कैसे है मुझे देखना है. माझी विनंती की तू मला दिसावा. मेरी विनती है कि मैं आपको देख पाऊं. त्यावेळेस देवाने त्याला उत्तर दिलं, उस वक्त परमेश्वर ने उसे जवाब दिया, मोशे, मूसा, तू मला पाहू शकत नाही. तुम मुझे नहीं देख सकते. कोणीच मनुष्य मला पाहून जीवित राहू शकत नाही. कोई भी मनुष्य अगर मेरा मुख देख ले तो वो जीवित नहीं रहेगा. मी एवढा पवित्र आहे. मैं इतना पवित्र परमेश्वर हूँ. मी एवढा तेजस्वी आहे. मैं इतना तेज से भरा हुआ माझा परमेश्वर हूँ. प्रकाशामध्ये एवढं तेज आहे. मेरे प्रकाश में इतना तेज है. कोणीच मनुष्य माझ्यासमोर उभा राहू शकत नाही. कोई मनुष्य मेरे सामने नहीं खड़ा आणि रह सकता. कोणीच मनुष्य मला पाहून जिवंत राहू शकत नाही. कोई मनुष्य मेरा मुख देख के जीवित नहीं रह सकता. त्यामुळे मोशेला त्यांनी दर्शन दिलं नाही. इसलिए परमेश्वर ने मूसा को दर्शन नहीं दिया. मोशेपासून देव निघून गेला. मूसा के पास से परमेश्वर चले गए. मोशेने देवाचा चेहरा पाहिला नाही. मूसा ने परमेश्वर का चेहरा नहीं देख पाया. पण मोशेने देवाचे गुण पाहिले. लेकिन मूसा ने परमेश्वर के गुण देखे. देवाच्या गुणांची त्यांनी घोषणा ऐकली. परमेश्वर के गुणों की उन्होंने घोषणा सुनी. त्यांनी देवाचे गुण पाहिले. उन्होंने परमेश्वर के गुण देखे. देवाला नाही पाहिलं. परमेश्वर को नहीं देखा. बायबल काय सांगतो? बाइबल क्या कहती है? पहिले तिमोथी 6:15 मध्ये पहले तीमुथियो 6:15 में देव परमेश्वर जो धन्य आहे, जो धन्य है, जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे, जो राजाओं का राजा प्रभुओं के प्रभु है, तो अगम्य प्रकाशात राहतो. वो एक बड़े प्रकाश में रहते हैं. त्या प्रकाशात कोणी मनुष्य प्रवेश करू शकत नाही. उस प्रकाश में कोई मनुष्य नहीं प्रवेश कर सकता. कोणी उभा राहू शकत नाही. उसमें कोई खड़ा नहीं रह सकता. म्हणून इसलिए देवाला कोणी कधी पाहिलं नाही. इसलिए किसी ने परमेश्वर को आज तक देखा नहीं कोणी पाहू शकत नाही. और कोई नहीं देख सकता. हे वचन आहे. ये परमेश्वर का वचन है. देवाला कोणी कधी पाहिलं नाही. परमेश्वर को आज तक किसी ने नहीं देखा कोण पाहू शकत नाही. और उसे कोई नहीं देख सकता. पण त्याची वाणी ऐकली. लेकिन उनकी वाणी सुनी, त्याचं कार्य पाहिलं. उनका कार्य देखा. मोशेने त्याचं कार्य पाहिलं. मूसा ने उनका कार्य अब्राहमने त्याचं कार्य पाहिलं. इब्राहिम ने कार्य देखा. दावीदने पाहिलं. दाऊद ने देखा. अनेक राजा लोकांनी पाहिलं. कई सारे राजाओं ने देखा. संदेश सेवकांनी पाहिलं. कई सारे सेवकों ने देखा. प्रेषितांनी पाहिलं. प्रेरितों ने देखा. त्याचं कार्य पाहिलं. उनका कार्य त्याची देखा. उपस्थिती पाहिली. उनकी मौजूदगी देखी. त्याची वाणी त्यांनी ऐकली. उनकी वाणी सुनी. पण देवाला कोणी पाहिलं नाही. लेकिन परमेश्वर को किसी ने नहीं देखा. देवाला कोणी पाहू शकत नाही. क्योंकि परमेश्वर को कोई नहीं देख सकता. हे फार महत्वाचा भाग आहे. ये एक अहम बात है. म्हणून आमची भक्ती कशी पाहिजे, इसलिए हमारी आराधना कैसी होनी आमची चाहिए, उपासना कशी पाहिजे. हमारी उपासना किस तरह से होनी पुष्कळ चाहिए. सुद्धा आम्हाला वाटतं कई बार हमें लगता है की देव असा आहे, कि परमेश्वर ऐसे हैं. देवाला असं तयार करावं. परमेश्वर को हम इस तरह से बनाएं. देवाची प्रतिमा तयार करतो आम्ही. हम परमेश्वर की ऐसी मूर्ति बनाएंगे. आमच्या बुद्धीने आमच्या कल्पनेने आम्ही तयार करतो. हम हमारे ज्ञान से वो मूर्ति बनाने की कोशिश करते थे. परत प्रतिमा तयार करतो. उनकी प्रतिमा बनाने की कोशिश करते थे. आमच्या बुद्धीने आमच्या कल्पनेने ये हमारी बुद्धि से, हमारी कल्पना से आम्ही देवाला तयार करण्याचा प्रयत्न करतो. हम परमेश्वर को तैयार करने की कोशिश पण करते हैं. देव म्हणतो मला कोणीच मनुष्य मला तयार करू शकत नाही. लेकिन परमेश्वर कहते हैं कि कोई मनुष्य मुझे तैयार नहीं कर कोणी सकता. मला पाहिलंच नाही किसी ने मुझे देखा ही नहीं तर मला तयार करू शकत नाही. तो मुझे कैसे तैयार कर सकता मग है. देवाने सांगितलं इसलिए परमेश्वर कहते हैं कोणीच मला तयार करू शकत कोई नाही. मुझे नहीं बना सकता. म्हणजे देवाची इच्छा आहे ये परमेश्वर की इच्छा है. आम्ही त्याची उपासना कशी करावी, हम उनकी आराधना किस तरह से आम्ही करें. देवाला ओळखावं. हम परमेश्वर को पहचाने. बायबल पाहतो आम्ही. हम बाइबल में देखते हैं. निर्गम 20:3 मध्ये पाहतो निर्गमन 20:3 में हम देखते हैं. देवाने सांगितलं की मला कोणीच तयार करू शकत नाही. परमेश्वर कहते हैं कि मुझे कोई नहीं बना सकता. कोणीच मला बनवू शकत नाही. कोई मुझे नहीं बना कोणीच सकता. माझी प्रतिमा तयार करू कोई शकत मेरी नाही. प्रतिमा नहीं बना कोणीच सकता. नाही. कोई भी नहीं. मी यासाठी आम्ही पाहतो मग देवाची भक्ती आम्ही कशी करायची, इसलिए हम देखते हैं परमेश्वर की हम आराधना किस तरह से करें. देवाची उपासना आम्ही कशी करायची, परमेश्वर की उपासना हम कैसे करें. कसं देवाला ओळखायचं, हम परमेश्वर को कैसे पहचाने. कसं देवाला आम्ही समजून घ्यायचं. हम परमेश्वर को किस तरह से समझ लें. आम्हाला चालते फिरते देव हवे. हमें चलते फिरते परमेश्वर चाहिए. त्यामुळे आम्ही आमच्याकडून चूक होती. इसलिए इसके कारण हमसे गलतियां होती हैं. येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला, प्रभु यीशु इस दुनिया में आए. त्यांनी देवाला प्रगट केलं. उन्होंने परमेश्वर को प्रकट किया. तो मला ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलं. वो कहते हैं कि जिन्होंने मुझे देखा उन्होंने परमेश्वर को देखा.
हे त्यांनी प्रकट केलं. वो उन्होंने प्रकट किया. त्यावेळेस आम्ही पाहतो तब हम देखते हैं त्यांनी पृथ्वीवर कार्य केलं. उन्होंने इस संसार में अपना कार्य कार्य किया. करता करता एक कार्य करते हुए एका स्त्रीला तो भेटला. एक स्त्री को वो मिले. शंभरुनी स्त्रीकडे तो गेला. वो शमरोनी स्त्री को वो मिले. शंभरुनी स्त्रीची त्यांनी बातचीत केली. वो स्त्री से उन्हें वार्तालाप की. त्यावेळेस शंभरुनी स्त्रीने तिच्याशी संभाषण झालं. वो स्त्री से उनकी वार्तालाप जो हुई थी, दोघांची बातचीत झाली. दोनों की बातचीत हुई. त्यावेळेस शंभरुनी स्त्री म्हणाली, उस वक्त उस स्त्री ने कहा, पूर्वजापासून लोक ह्या डोंगरावर भक्ती करत आहे. पूर्वजों से लोग इस पहाड़ जगह पे इस जगह पे उपासना करते हैं. पूर्वजापासून या डोंगरावर लोक उपासना करत आहे. पूर्वजों से लोग इस जगह पे लोग प्रार्थना करते थे. ती भक्ती आमची चालू आहे. वो भक्ति हमारी चालू है. येशू ख्रिस्त म्हणाला, वो यीशु ने कहा, अशी भक्ती देवाला नको आहे. आता ऐसी उपासना परमेश्वर को नहीं चाहिए. देवाची इच्छा काय समजून घ्या. परमेश्वर की इच्छा क्या है वो समझ ले. देवाला उपासक कसे पाहिजे, परमेश्वर को किस तरह से उपासक कसे चाहिए, भक्ती करणारे लोक पाहिजे. किस तरह से आराधना करने वाले लोग तो चाहिए. म्हणाला की अशी भक्ती देवाला नको आहे. ऐसी उपासना परमेश्वर को नहीं चाहिए. पूर्वजांपासून पूर्वजों से, वाडवडिलांपासून आलेली भक्ती. हमारे पहले जो लोग थे उनसे ये उपासना, देव म्हणला अशी भक्ती देवाला नको आहे. परमेश्वर कहते हैं ऐसी उपासना उन्हें नहीं चाहिए. हे बंद कर. ये बंद कर दो. आम्ही बी पाहिलं पाहिजे. ये हमें भी देखना जे आम्ही चाहिए. भक्ती करतो, उपासना करतो, जो हम परमेश्वर की आराधना करते आमचे हैं, वाडवडील करत आहे, हमारे पूर्वजों से हम करते आ रहे हैं, आमचे घराणं करत आहे. हमारा घराना कर रहा है, ती बरोबर आहे की चूक आहे तपसा. वो सही या गलत वो हमें देखना जरूरी है. शोधा म्हणजे सापडेल. ढूंढो तब मिलेगा. आम्ही जे करतो हम जो कर रहे हैं ते बरोबर आहे की चूक आहे. वो सही है या गलत. शंभरशीलची भक्ती देवाने बंद केली. वो शमरून स्त्री थी, उसकी उपासना परमेश्वर ने बंद कराई. देवाने सांगितलं की अशी भक्ती नकोय देवाला. परमेश्वर ने कहा कि ऐसी आराधना मुझे नहीं चाहिए. मी सांगतो देवाची भक्ती कशी करायची. मैं तुम्हें बताऊंगा कि परमेश्वर की आराधना कैसे मी करें. देवाचा पुत्र आहे. मैं परमेश्वर का पुत्र हूँ. देवाला कशी भक्ती हवी मला माहिती आहे. परमेश्वर को किस तरह से आराधना चाहिए मुझे पता है. त्याने तिला शिकवलं. तब प्रभु यीशु ने उनको सिखाया. देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है. त्याची भक्ती, त्याची उपासना परमेश्वर की आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. आत्मा से और सच्चाई से करें. देवाने सांगितलं. परमेश्वर ने कहा. देव कसा आहे. परमेश्वर कैसे है. येशूने दाखवलं. ये प्रभु यीशु ने बताया. देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है. त्याची भक्ती उनकी आराधना आत्म्याने खरेपणाने करावी. आत्मा से और सच्चाई से करें. त्यांनी देवाला दाखवलं उन्होंने दिखाया की देव आत्मा आहे. कि परमेश्वर आत्मा है. हे स्पष्ट केलं. ये उन्होंने वहां पे स्पष्ट किया. देव आत्म्यामध्ये राहतो. परमेश्वर आत्मा में रहता त्याच्या आत्म्यामध्ये उपस्थिती आहे. है. उनकी आत्मा में मौजूदगी है. तो आत्म्याद्वारे कार्य करतो. वो आत्मा द्वारा कार्य करते हैं. मग बायबल सांगतो इसलिए बाइबल कहती है मला की 3:6 मध्ये मलाकी 3:6 में, तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. तुम्हारे परमेश्वर ये न बदलने वाले परमेश्वर है. देव बदलत नाही. परमेश्वर बदलते नहीं. देवाचं वचन बदलत नाही. परमेश्वर का वचन नहीं देव आहे बदलता. तसाच आहे. परमेश्वर है वैसे ही. देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है. जुन्या काळात आम्ही पाहतो. हम पुराने पुस्तक में देखते हैं. उत्पत्ती 1:1-2 मध्ये पाहतो आम्ही. हम उत्पत्ति 1:1-2 में देखते हैं. देवाने प्रारंभी आकाश व पृथ्वी निर्माण केली. शुरुआत में परमेश्वर ने इस आकाश और पृथ्वी को निर्माण किया. पृथ्वी आकारविरहित होती. पृथ्वी को कोई आकार नहीं था. पृथ्वीवर अंधकार होता. पृथ्वी पे पूरा अंधकार था. जलनिधीच्या पृष्ठभागावर ये जल निधि के पूरे विभाग में देवाचा आत्मा तळपत होता. परमेश्वर का आत्मा मंडराता था. तिथं देवाचा आत्मा होता. वहां पे परमेश्वर का आत्मा था. प्रारंभी देवाचा आत्मा होता. प्रारंभ परमेश्वर का आत्मा था. त्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या. उन्होंने सब चीजें निर्माण की. जुन्या काळात आम्ही पाहतो की देवाचा आत्म्याने वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं. हम देखते हैं पुराने पुस्तक में कि परमेश्वर के आत्मा ने इस तरह से काम किया. देवाचा आत्मा शमशोन मध्ये आला. परमेश्वर का आत्मा शमशोन में आया. दाविदाकडे आला. दाऊद के पास आया. मोशेजवळ आला. मूसा के पास आया. अनेक शास्त्र सेंदष्टीकडे देवाचा आत्मा आला. अनेक परमेश्वर की सेवकों के पास आत्मा आया. देवाचा आत्मा यायचा. परमेश्वर का आत्मा आता तो था. कार्य करायचा. वो कार्य करता तो था. भविष्य करायचा. वो भविष्य करता था. तो आपलं लोकांना मार्गदर्शन करायचा. वो लोगों को मार्गदर्शन देता तो था परत निघून जायचा. और वापस निकल जाता था. तोच आत्मा काम करतो. वही आत्मा कार्य करता है. बायबल सांगतो बाइबल कहती है. दुसरे इतिहास 7व्या अध्यायामध्ये दूसरे इतिहास 7वें अध्याय में शलमोनने मंदिर बांधलं. शलमोन ने जो मंदिर बनाया, देवाने त्याला सांगितलं त्याने मंदिर तयार केलं. जिस तरह से परमेश्वर ने कहा उस तरह से उसने मंदिर तैयार किया आणि त्याने देवाला प्रार्थना केली. और उसने परमेश्वर को प्रार्थना की. देवा तुझं सांगितलं तसं मंदिर तयार केलं. परमेश्वर जैसे आपने बताया उस तरह से मैंने मंदिर तैयार तू आता किया. मंदिरात ये. आप इस मंदिर में या आइए. मंदिरात निवास कर. आप इस मंदिर में निवास करें. त्याची प्रार्थना देवाने ऐकली. उसकी प्रार्थना परमेश्वर ने सुनी. देव आत्मेने आला. परमेश्वर आत्मा द्वारा देव आया. तेजाने आला. परमेश्वर अपने तेज से आए सर्व मंदिर तेजाने भरून गेलं. और वो मंदिर पूरी तरह से परमेश्वर के तेज से सर्व भर गया. आत्म्याने भरून गेलं.
परमेश्वर की आत्मा से भर गया। सर्व मंदिरात तेज होतं. पूरे मंदिर में तेज था। बायबल सांगतो बाइबल कहती है कोणत्याच माणसाला आत प्रवेश करता आला नाही. किसी मनुष्य को अंदर प्रवेश नहीं करने हुआ। देवाच्या तेजासमोर परमेश्वर के तेज के सामने कोणाला उभं राहता येत नव्हतं. कोई भी खड़ा नहीं रह पा रहा था। देवाला कोणी पाहिलं नाही. परमेश्वर को किसी ने नहीं देखा। देवाचं तेज पाहिलं, परमेश्वर का तेज देखा, देवाची उपस्थिती पाहिली, परमेश्वर की मौजूदगी देखी, पण देवाचा चेहरा नाही पाहिला. लेकिन परमेश्वर का चेहरा नहीं देखा। कारण देव आत्मेने आला होता, क्योंकि परमेश्वर आत्मा द्वारा आए, तेजाने आला होता. वो तेज से आए त्याने मंदिर भरून टाकलं. और उन्हें वो मंदिर भर दिया। तोच देव वही परमेश्वर, त्या देवाविषयी शिकस म्हणतो उस परमेश्वर के बारे में प्रभु यीशु कहते हैं देवात्मा आहे, त्याची उपासना आत्म्याने खरीपणाने करा. परमेश्वर आत्मा है और उनकी आराधना हम आत्मा से और सच्चाई से करें। तो यीशु ख्रिस्त वही यीशु मरणानंतर पुन्हा उठला. जो मरने के बाद वापस जीवित हुए, स्वर्गात जाताना तो म्हणाला स्वर्ग में जाते हुए उन्होंने कहा मी जातो, मैं जाता हूँ तुमच्यासाठी मग कैवारी पाठवतो. और तुम्हारे लिए मैं कहवारी आत्मा भेजूंगा। तो म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला पाठवतो. वो मतलब पवित्र आत्मा में भेजूंगा। पहा देवामध्ये बदल नाही. देखिए परमेश्वर में येशू कोई ख्रिस्त म्हणतो मी अंतर नहीं। जातो पुन्हा पवित्र आत्मा येईन. देख परमेश्वर कहते हैं कि मैं जाऊंगा, यीशु जाएंगे और मैं आत्मा भेजूंगा। आज पृथ्वीवर पवित्र आत्मा काम करत आहे. आज पृथ्वी पे पवित्र आत्मा कार्य कर रहा है। पेंटिकॉस्टच्या दिवसापासून पवित्र आत्मा कार्यरत आहे. पेंटिकॉस्ट के दिन से आज तक पवित्र आत्मा कार्य कर रहा आज है। सर्व ठिकाणी तो कार्य करत आज आहे. सभी जगह पे अपना कार्य कर तो रहा है। अद्भुत कार्य करत वो आहे. अद्भुत कार्य कर रहा है। लोकांचं पोषण करत वो आहे. लोगों को देखभाल कर रहा है। लोकांचे प्रश्न सोडवत आहे. वो लोगों को मुश्किल से हल कर रहा है। आजारांना तो बरं करत आहे. लोगों को चंगाई दे रहा है। मंडळीची स्थापना करत मंदिर आहे. की स्थापना कर रहा है। लोकांमध्ये तो अद्भुत कार्य करत आहे. लोगों पे अद्भुत कार्य कर रहा तो है। परिवर्तन करत आहे. वो परिवर्तन कर तो रहे हैं। तारणाची घोषणा करत आहे. वो उद्धार कर रहे हैं। बरेच कार्य करत आहे. ये वो सभी कार्य कर रहे हैं। आत्मा ये आत्मा, देव बदलला नाही. परमेश्वर बदले नहीं। आज भी देवाचा आत्मा काम करतो. आज भी परमेश्वर का आत्मा कार्य कर रहा है। म्हणून आम्ही पाहतो इसलिए हम देखते हैं देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है। त्याची भक्ती उपासना आत्म्याने खरेपणाने करा. उनकी उपासना हम सच्चाई से और आत्मा से करें। म्हणून देवाला ओळखा. इसलिए परमेश्वर को पहचाने। निर्माण केलेली कोणती गोष्ट कधी देव होऊ शकत नाही. निर्माण की हुई कोई भी चीज परमेश्वर नहीं बन सकती। कोणतीच गोष्टीची आम्ही देवाशी तुलना करू शकत नाही. किसी भी चीज की हम परमेश्वर से तुलना नहीं कर सकते। निर्माण केलेली गोष्ट निर्मिती असती, बनाई हुई चीज वो निर्मित है, ती देवाची तुलना करू शकत नाही. उससे हम परमेश्वर की तुलना नहीं कर सकते। कोणीच देवाची बरोबरी करू शकत नाही. कोई भी परमेश्वर की बराबरी नहीं कर सकते। देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है तो आत्म्याने काम करतो. और वो आत्मा द्वारा कार्य करता म्हणे येशू ख्रिस्त म्हणाला है। इसलिए यीशु ने कहा योहान शुभवर्तन 3:8 मध्ये यूहन्ना 3:8 में वारा, वाऱ्याकडे आम्ही पाहतो. हम हवा की ओर जब देखते हैं, वारा येतो जातो, हवा आती है और निकल जाती है। त्याचा स्पर्श आम्हाला होतो. वो हमें छू कर जाती त्याची है। उपस्थिती आम्हाला समजते. उसकी मौजूदगी हमें समझ तो आती है। कुठून आला कुठे चालला आम्हाला समजतं. वो कहाँ से आई और कहाँ गई हमें समझ आती है। पण वारा दिसत नाही आम्हाला. लेकिन वो हमें दिखता नहीं। पण वाऱ्याला आम्ही ओळखतो. लेकिन हम हवा को पहचानते हैं। वाऱ्याचा स्पर्श होतो. हम उसका जो स्पर्श है हम पहचानते हैं। वाऱ्याचं कार्य आम्ही पाहतो. हम वो हवा का कार्य हम पहचानते आम्ही हैं। नाकारू शकत नाही. हम उसे झुटला नहीं सकते। आम्हाला समजतो. वो हमें समझ आती है। तसंच येशू ख्रिस्त म्हणाला उसी तरह प्रभु यीशु ने कहा देवाचा आत्मा असा काम करतो. परमेश्वर का आत्मा इसी तरह से काम करता तो है। दिसत नाही, वो दिखता नहीं, पण तो काम करत आहे. वो कार्य करता तो है। कार्य करत आहे. वो अपना कार्य करता म्हणून है। आम्ही भक्ती आमची समजली पाहिजे. इसलिए परमेश्वर की भक्ति हमें समझनी मी चाहिए। बी देवाची भक्ती करायचो. मैं भी परमेश्वर की भक्ति माझं करता था। कुटुंब देवाची भक्ती करायचं. मेरे परिवार भी परमेश्वर की भक्ति करता देवाचं था। मला पूर्ण ज्ञान नव्हतं. तब मुझे परमेश्वर का ज्ञान नहीं था। देवाची मला पूर्ण माहिती नव्हती. मुझे पूरी तरह से परमेश्वर की मालूमात नहीं थी। माझ्या घरात अशांती होती. मेरे परिवार में अशांतता थी। माझं घर बदलायसाठी आम्ही प्रार्थना करत होतो. मेरा परिवार बदले इसलिए हम प्रार्थना करते वेळोवेळी थे। देवाचा धावा करत होतो. समय समय परमेश्वर को दुहाई करते थे। वेळोवेळी देवाच्या प्रतिमेसमोर उभा राहायचो. समय से परमेश्वर की प्रतिमा के सामने हम खड़े रहते थे। देवाला त्यातून हाक मारायचो. उसमें से हम परमेश्वर को पुकारते थे। देवा माझं घर बदल. परमेश्वर हमारा घर बदलिए। माझं घराचं परिवर्तन कर. मेरे परिवार का मन फिराए। माझ्या घरात शांती आण. मेरे परिवार में आप शांति लाएं। आमच्या घरात आशीर्वाद आण. मेरे परिवार में आप शांतता लाएं। तो बायबल में लिहिलेलं आहे. बाइबल में लिखा है मी आलोय तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. मैं आया हूँ आपको देने के लिए आया आज हूँ। 14 वर्षाला आमच्या घरात काहीच भेटलं नाही. पिछले 14 सालों से हमारे घर में कुछ नहीं मिला। आम्ही फार दुःखी, आम्ही फार कष्टी आहो. हम बहुत दुखी हैं, हम दुख तकलीफ में हैं। प्रतिमेसमोर मी प्रार्थना करायचो. हम प्रतिमा के सामने खड़े होकर प्रार्थना करते थे। बऱ्याच गोष्टी करायचो. कई सारी चीजें करते थे। गुडघे टेकून प्रार्थना करायचो. घुटनों पे प्रार्थना करते देवा थे। तू ये. परमेश्वर आप आए, आला नाही. लेकिन परमेश्वर नहीं आए। हे पहा, देखिए देवाला नाही. परमेश्वर नहीं आए। ज्यावेळेस मला देव समजला, जिस दिन मुझे परमेश्वर देवाच्या समझा, वचनातून देव समजला, परमेश्वर के वचन से मुझे मी परमेश्वर माझ्या समझा, कुटुंबाने देवाचा धावा केला. मैं मेरे परिवार ने परमेश्वर को दुहाई दी। देव भेटला.
परमेश्वर हमें प्राप्त हुए। त्यांनी माझ्या घराचा उद्धार केला. उन्होंने मेरे घर का उद्धार किया। एके दिवशी तो दारातून उभा राहिला. एक दिन वो हमारे द्वार में आके खड़े हुए। तो मला तुमच्या घरी यायचंय, उन्होंने कहा कि मुझे तुम्हारे घर आना है, मला तुमच्या घरात राहायचं. मुझे तुम्हारे घर में रहना है। आम्ही दारात पाहिलं, हमने द्वार में देखा, कोणीच नव्हतं, कोई नहीं था, पण येशू ख्रिस्त होता, लेकिन प्रभु यीशु थे, देव होता. परमेश्वर थे। तो म्हणला मी देव आहे. उन्होंने कहा कि मैं परमेश्वर हूँ। तो आत्मेने आला होता. वो आत्मा द्वारा आए थे, आणि आत्मा दिसत नाही, क्योंकि आत्मा दिखता नहीं, पण त्याची वाणी आम्हाला समजते, लेकिन उनकी वाणी हमें समझती त्याचा है, स्पर्श आम्हाला समजतो, उनका स्पर्श हमें समझता त्याची है, उपस्थिती आम्हाला समजते. उनकी मौजूदगी हमें समझती है। आम्ही देवाचं आगत स्वागत केलं. हमने परमेश्वर का स्वागत तो किया। येऊन माझ्या घरात राहायला लागला. वो आकर हमारे घर में रहने लगे। त्याने माझं घर बदललं. उन्होंने मेरा घर बदल दिया। घरात अनेक आशीर्वाद दिले, घर में कई सारे आशीर्वाद दिए, अनेक शिक्षण दिलं, हमें ज्ञान दिया, अनेक वरदान दिलं, अनेक वरदान दिए, आणि देवाची सेवा करण्यासाठी त्यांनी पाचारण केलं. और परमेश्वर का कार्य करने के लिए हमें उत्तेजित किया। ज्यावेळेस तो घरी प्रथम आला, जिस दिन वो हमारे प्रथम घर में आए, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, उस वक्त उन्होंने मुझे बताया, हे सर्व काढून टाक. ये सब चीजें निकाल दो। तुझ्या घरात जे प्रतिमा आहे तुम्हारे घर में जो प्रतिमाएं हैं, यात मी राहत नाही, इसमें मैं नहीं रहता, यातून तुम्हाला हाक मारू नको. इसमें तुम मुझे नहीं, उसमें से आप मुझे मत हे पुकारो, मनुष्याने बनवलेलं आहे, ये एक मनुष्य ने बनाया हुआ है, यात मी राहत नाही, इसमें मैं नहीं रहता, मी राहू शकत नाही, मैं इसमें रह ही नहीं मला सकता, कोणी बांधू शकत नाही. मुझे कोई नहीं बांध सकता। माझ्या आत्म्याची उपस्थिती अमर्याद आहे. मेरी आत्मा की मौजूदगी ये किसी भी मर्यादा में नहीं है। मी आकाशपती व्यापून राहतो. मैं आकाश पृथ्वी में सभी जगह पे रहता हे हूँ। सर्व काढून टाक. ये सब निकाल दो। मी सर्व काढून टाकलं. मैंने सब निकाल दिया। देव म्हणला माझं वचन लाव. परमेश्वर ने कहा कि मेरा वचन तुम बायबल लगाओ। मध्ये वचन लाव, बाइबल के जो वचन है वो आप ते रखो, रोज वाच. वो रोज आप पढ़ो, तुझं ज्ञान वाढल, तुम्हारा ज्ञान तुझा बढ़ेगा, विश्वास वाढल, तुम्हारा विश्वास तुला बढ़ेगा, हिंमत येईन, तुम में हिम्मत आगी, तुला धैर्य येईन. तुम में धीरज आएगा। माझं वचन जिवंत आहे, मेरा वचन जीवित है, ते कार्य करतं, वो कार्य करता है, माणसाला ताजे तवाना ठेवतं. वो मनुष्य को ताजा रखता है। हे सर्व मी काढून टाकलं. वो सब मैंने निकाल दिया। देव म्हणला मी यात राहत नाही. परमेश्वर कहते हैं मैं उसमें नहीं रहता, मी कुठे राहतो? मैं कहाँ रहता हूँ? शरीर हे देवाचं मंदिर आहे. शरीर ये परमेश्वर का मंदिर है। बायबल सांगते 3 करंथीकरास पत्र, पहिले पत्र 3:16 मध्ये, पहले करंथियों 3:16 में बाइबल कहता है, शरीर हे देवाचं मंदिर आहे. शरीर ये परमेश्वर का मंदिर है। शरीर हे देवाने बनवलेलं आहे. शरीर ये परमेश्वर ने बनाया है। देव म्हणतो मी शरीर माझं मंदिर आहे, परमेश्वर कहते हैं तुम्हारा शरीर है मेरा मंदिर है, ह्यात मी राहीन, इसमें मैं रहूंगा, ह्यात मी निवास करेन. इसमें मैं निवास करूंगा, बाकी कुठे नाही. बाकी कहीं पे भी नहीं। शरीर देवाने बनले. शरीर ये परमेश्वर ने बनाया शरीर है। त्याने रक्ताने मोलाने विकत घेतलेलं आहे. ये शरीर परमेश्वर ने अपने खून से खरीदा हुआ त्याने है। वधस्सम उचललेलं आहे. उसने क्रूस उठाया, त्याने रक्त सांडलेलं आहे. अपना खून बहाया है। बायबल सांगतं पहिले करंथी 6:19 मध्ये, बाइबल कहता है पहले करंथियों 6:19, मी तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे, मैंने अपना मूल्य देके तुम्हें खरीदा है, रक्ताने विकत घेतलेलं आहे. मैंने अपना खून बहाकर तुम्हें खरीदा है। हे शरीर माझं आहे, ये शरीर मेरा है, हे जीवन माझं आहे, ये जीवन मेरा हे है, आयुष्य माझं आहे. ये जिंदगी मेरी है, ह्यात मी राहीन, इसमें मैं रहूंगा, ह्यात माझी वस्ती करण. इसमें मैं निवास करूंगा, हे निवासाचं ठिकाण आहे. ये मेरा निवास स्थान है। देव आमच्यामध्ये राहतो. परमेश्वर हम में रहते हैं। पहा मी दाराजवळ उभा ठोकीत आहे. देखो मैं तुम्हारे द्वार पे खड़ा हूँ, हे खटखटाता दार, हूँ। हे दार, पहिले अंतकरण, ये द्वार है हमारे, इथे इच्छितो. हमारे अंतकरण के द्वार दार पे। उघडा. द्वार खोले। देव म्हणतो मला आत यायचं. परमेश्वर कहते हैं मुझे अंदर आना है, प्रस्ताव करा, मन फिराइए, क्षमा मागा. क्षमा मांगिए, देव आत येईन. परमेश्वर आएंगे, देव बनवल घडवल तुम्हाला. परमेश्वर हमें बनाएंगे, देवाला बोलवा, परमेश्वर को बुलाइए, आमंत्रण द्या. उन्हें आमंत्रित कीजिए, देव आमचं जीवन बदलन, परमेश्वर हमारा जीवन बदल देंगे, वाईट करून तो चांगला आणन. बुरी चीजें निकाल के अच्छाई से भर देंगे। तो आमच्यामध्ये राहतो. वो हम में रहते हैं। शरीर हे देवाचं मंदिर आहे. शरीर ये परमेश्वर का तो मंदिर है। माझ्यामध्ये राहतो, वो मुझ में रहते हैं, माझ्या कुटुंबात राहतो, मेरे परिवार में रहते माझ्या हैं, मंडळीच्या लोकांमध्ये राहतो, मेरे मंडली के लोगों में रहते हैं, पवित्र आत्मा राहतो. पवित्र आत्मा रहते देव माझ्याबरोबर राहतो. हैं। परमेश्वर हमारे साथ तो रहते हैं। येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु कहते मी हैं, तुझ्याबरोबर राहतो. परमेश्वर ने कहा कि मैं तुम में रहता हूँ, तू बसल तर मी बसेल, तुम बैठते हो तो मैं बैठूंगा, तू उठल तर मी उठेल, तुम उठोगे तो मैं उठूंगा, तू चालल तर मी तुझ्याबरोबर चालेल, तुम चलोगे तो मैं तुम्हारे साथ चलूंगा, तू जाईल तिकडे तुझ्याबरोबर राहील. तुम जहां जाओगे मैं तुम्हारे साथ रहूंगा, तुला ज्या कामात तू हात घाल त्यात मी तुला यश देईन. जिस काम में तुम हाथ डालोगे उसमें मैं तुम्हें सफलता दूंगा, तू बोलेल तसं मी करेल. तुम बोलोगे वैसा मैं करूंगा, तू माझ्याशी बोलेल, तुम मुझसे जब बात करोगे मी बी तुझ्याशी बोलेल, मैं भी तुमसे बात करूंगा, कारण मी तुझ्यामध्ये राहतो. क्योंकि मैं तुम में रहता हूँ। हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है। देवाचा आत्मा आमच्यामध्ये राहतो. परमेश्वर का आत्मा हम में रहता है, तो दिसत नाही. वो दिखता नहीं। आता दिसतो का? अभी दिखता है क्या? माझ्यामध्ये देवाच्या आत्म्याची उपस्थिती. हम में परमेश्वर की आत्मा की मौजूदगी है। 3 आत्मे, 3 आत्माएं हैं, मनुष्याचा आत्मा, मनुष्य का आत्मा, देवाचा आत्मा, परमेश्वर का आत्मा सैतानी आत्मा. और शैतान का आत्मा। 3 प्रकारचा आत्मा होती. 3 प्रकार के आत्मा होते पण हैं, आमच्यामध्ये मनुष्याचा आत्मा आहे.
लेकिन हमें मनुष्य का आत्मा है। पण तो पापामुळे अंधकारमय झालेला आहे. पापों के कारण वो अंधकार में, देवाचा आत्मा येतो, जब परमेश्वर का आत्मा आता है तो आमच्या आत्म्याला सुशोभित करतो, वो हमारी आत्मा को अच्छा बनाता है, तो आत्म्याच आमचा उद्धार करतो, वो हमारा आत्मा का उद्धार करता तो है, सुशोभित करतो, वो उसे सुशोभित तो करता है, आमच्यामध्ये राहतो, वो हम में रहता है, तो आमच्याशी बोलतो, वो हमसे बातचीत तो करता है, आमच्यामधून काम करतो, वो हमारे द्वारा कार्य तो करता है, आमच्या डोळ्यातून काम करतो, वो हमारे नेत्रों से द्वारा आमच्या काम मुखाने करता है, काम करतो, वो हमारे मुख के द्वारा काम आमच्या करता हाताने है, काम करतो, हमारे हाथों के द्वारा काम आमच्या करता है, पावलांना दिशा देतो, हमारे कदमों के द्वारा वो दिशा देता है, आमच्या कानात इतरांचे सर्व प्रश्न समस्या ऐकून त्यांना उत्तर देतो. हमारे कानों के द्वारा लोगों की समस्या जो उनको जवाब देता हे है, शरीरातून तो काम करतो. इस शरीर द्वारा काम तो करता म्हणला है. मी इथे राहील, वो कहते हैं कि मैं यही रहूंगा, बाकी नाही कुठे. बाकी कहीं पे भी नहीं. शरीर हे देवाचं मंदिर आहे, शरीर ये परमेश्वर का मंदिर है, आमच्यामध्ये वास्तव आहे देवाचं, वो हमें परमेश्वर का पण वास्तव तो आम्हाला है, दिसत नाही, लेकिन हमें दिखते नहीं, पण त्याचं कार्य बघतो आम्ही. लेकिन उनका कार्य हम देखते हैं. पूर्वी हा मनुष्य असा नव्हता, पहले ये मनुष्य ऐसे नहीं था, याचं भाषण चांगलं नव्हतं, इसका बातचीत करने याचं अच्छा नहीं आचरण था, चांगलं नव्हतं, इसका बर्ताव ठीक नहीं याचं था, वर्तणूक चांगली नव्हती, इसकी चलनी इसकी वर्तणूक ठीक नहीं थी, पण हा मनुष्य बदलला. लेकिन ये इंसान बदल गया. हा चांगलं बोलतो, वो अभी अच्छी बातें करता चांगलं है, वागतो, वो अच्छी तरह से चांगलं बर्ताव काम करता है, करतो, अच्छा कार्य करता है, संपूर्ण परिवर्तन इसका पूरे तरह से बदलाव हो गया. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये येतो, परमेश्वर का आत्मा आने के बाद होता है, देवाचा आत्मा त्याच्यामध्ये गुण तयार करतो, परमेश्वर का आत्मा उसमें गुण तैयार करता है, माणूस बदलतो, मनुष्य बदलता है, भाषण वर्तन आचरण बदलून टाकतो देव, उसकी बातचीत उसके सभी ढंग में बदल जाता है, तो चांगला माणूस तयार होतो. वो अच्छा इंसान बनाता है. देवाचा आत्मा परमेश्वर का आत्मा, त्याला आम्ही ओळखू शकत नाही, हम उसे देख नहीं सकते कारण तो दिसत नाही. क्योंकि वो दिखता नहीं. म्हणून बायबल सांगतो, इसलिए बाइबल कहती है देवाला कोणी कधी पाहिलं नाही, किसी ने भी परमेश्वर को आज तक देखा नहीं कोणी पाहू शकत नाही. और कोई नहीं देख सकता. इथे राहत होतो, वो यहाँ रहते पण हैं, दिसत नाही, वो दिखते नहीं, पण तो काम करते. आज लेकिन वो कार्य करते अनेक हैं. ठिकाणी काम करते, वो कई जगह पे कार्य अनेक कर रहे हैं. मनुष्यामध्ये तो काम करते, वो अनेक मनुष्य में कार्य अनेक कर रहे हैं. मंडळात तो काम करत अनेक आहे. मंडलियों में कार्य कर येशू रहे हैं. ख्रिस्त म्हणला पवित्र आत्मा येईल, प्रभु यीशु कहते हैं पवित्र आत्मा आएगा, तो तुमच्यामध्ये राहील, वो तुम में रहेगा, तो तुम्हाला शिकवेल, तुम्हें सिखाएगा, तो तुम्हाला दाखवेल, वो तुम्हें दिखाएगा, तो तुम्हाला मदत करन, वो तुम्हें मदद तो करेगा, तुम्हाला सहाय्य करन, वो तुम्हें मदद करेगा, तो शेवटपर्यंत तुमच्यावर राहील. वो आखिर तक तुम्हारे साथ रहेगा. देवाचा आत्मा परमेश्वर का आत्मा आमच्यावर राहतो. हमारे साथ रहता मग है. आमची भक्ती कशी पाहिजे, इसलिए हमारी आराधना कैसी होनी आमची चाहिए, उपासना कशी पाहिजे. हमारी उपासना कैसे मी होनी काही चाहिए. वर्ष वाढवण्यापासून आलेली भक्ती केली, हम पूर्व से आए हुए उपासना देवासाठी खूप खर्च केला, हमने परमेश्वर के लिए बहुत सारा खर्च किया, खूप अर्पण केली, बहुत सारे अर्पण किए, खूप यज्ञ केला, बहुत यज्ञ किए, बरंच काही केलं. बहुत कुछ किया. देव फुकट भेटतो, परमेश्वर मुफ्त प्राप्त होता है. देवासाठी काही खर्च करण्याची गरज नाही. परमेश्वर के लिए कुछ खर्च करने की जरूरत नहीं है. देव फुकट भेटतो, परमेश्वर मुफ्त में प्राप्त आम्हाला होते फक्त हैं. देवाकडे गेलं पाहिजे, हमें सिर्फ परमेश्वर के पास जाना है, देवाचा धावा केला पाहिजे, परमेश्वर को दुहाई देनी है, देवाला हाक मारली पाहिजे, परमेश्वर को पुकारना है, देवाकडे पश्चाताप केला पाहिजे, परमेश्वर को मन फिराना है, देवाकडे क्षमा माहित पाहिजे. परमेश्वर को क्षमा मांगनी है. देव तुम्हाला भेटतो, परमेश्वर हमें मिलेंगे, देव काम करतो, परमेश्वर कार्य करेंगे, त्याची उपस्थिती परमेश्वर की मौजूदगी है, आत्म्यामध्ये असते. वो आत्मा द्वारा तो आत्म्यामध्ये काम करतो. वो आत्मा द्वारा कार्य करता मग आत्मा म्हणजे काय है. इसे आत्मा मतलब क्या, हे समजलं पाहिजे. ये समझना जरूरी है. देवाचा आत्मा म्हणजे काय. परमेश्वर का आत्मा मतलब क्या, आत्म्याला कोणी पाहू शकत नाही, आत्मा को कोई नहीं देख सकता, आत्म्याचा कोणी फोटो काढू शकत नाही, आत्मा की कोई तस्वीर नहीं निकाल आत्म्याला सकता, कोणी तयार करू शकत नाही. आत्मा को कोई नहीं बना सकता. देव आकाश पृथ्वी व्यापून राहतो, परमेश्वर आकाश पृथ्वी सभी जगह पे पण है, दिसत नाही. लेकिन दिखते नहीं. पण आम्ही हाक मारतो, लेकिन जब हम पुकारते हैं, आता हाक मारतो, अभी पुकारते हैं, देव येऊन बोलतो, परमेश्वर आके बोलते तो हैं, शिकवतो मला वो मुझे सिखाते हैं मंडळी कशी चालायची, कि मंडली को कैसे चलाना है, मंडळीचे प्रश्न कसे सोडवायचे. उनकी समस्या कैसे अनेक लोक येतात, कई लोग आते हैं, अनेकांच्या समस्या आहे, कईयों की समस्या है, अनेकांचे प्रश्न आहे, कईयों के सवाल है, अनेकांचे बंधनात आहे, कईयों के बंधन है, काय करावं समजत नाही. क्या करे समझ नहीं आ रहा, कशामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली, किस लिए ऐसी उनकी परिस्थिति का है, आम्ही अपयशी आहे, क्यों वो असफल का है, आम्ही या परिस्थितीत सापडलेलो आहोत. क्यों वो ऐसे परेशानी में है. देव मला सांगतो, परमेश्वर मुझे बताते हैं, पवित्र आत्मा मला सांगतो. पवित्र आत्मा मुझे बताता मग है, पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन देतो. पवित्र आत्मा द्वारा उन्हें मार्गदर्शन तुम्ही करता असे करा म्हणजे तुम्ही त्यातून बाहेर याल. है. तुम इस तरह से करो मतलब इसमें तुम बाहर निकलोगे. आत्म्यामुळे, पवित्र आत्मा द्वारा आत्म्याने मी काम करतो, मैं आत्मा द्वारा कार्य करता हूँ, आत्म्याने सर्व गोष्टी होतात. आत्मा के द्वारा सभी चीजें होती ज्यावेळेस परमेश्वरने मला निवडलं, हैं. जिस दिन परमेश्वर ने मुझे चुना, मी देवाला म्हणलं मी कसं काम करू, मैंने परमेश्वर से कहा मैं कैसे काम करूं, मला अनुभव नाही, मुझे इसका अनुभव मी नहीं, कधी केलं नाही, मैंने ये कभी नहीं आणि किया, यामुळे मी भयभीत आहे, मैं इससे डरा हुआ हूँ, मी नाही करू शकत ते मैं काम. नहीं कर सकता. देव म्हणला कार्य मी करेल, परमेश्वर ने कहा कार्य मैं करूंगा, मी तुझ्या मुखात सहाय्य करेल, मैं तुम्हारे जबान को मैं तुम्हें मदद काय करूंगा, बोलायचं मी तुला शिकवेल, क्या बोलना है मैं तुम्हें
मैं सिखाऊंगा, कुठं काय करायचं मी तुला दाखवेल, कहाँ क्या करना है मैं तुम्हें दिखाऊंगा, मी काम करल, मैं कार्य मी करूंगा, तुझ्यामधून काम करल. मैं तुम में से कार्य तू करूंगा. बोलेल तर लोक येतील तुझकडं, तुम बोलोगे तो लोग तुम्हारे पास तू आएंगे, प्रार्थना करेल तर लोक बरे होतील, तुम प्रार्थना करोगे तो लोगों को चंगाई मिलेगी, लोकांचा उद्धार करेल, लोगों का उद्धार होगा, लोकांमध्ये मी कार्य करेल, लोगों के बीच में कार्य करूंगा, तुझ्यामुळे मी काम करल, मैं तुम्हारे द्वारा कार्य मी करूंगा, तुझ्याबरोबर चालेल, मैं तुम्हारे साथ तू चलूंगा, हाक मार मी तिकडे येईन, तुम मुझे बुलाओगे वहां पे मैं आऊंगा, लोकांचे प्रश्न सोडवल मी, लोगों की समस्याएं सुलझाऊंगा, लोकांचे आशू पुसून टाकल. लोगों के आंसू पहुंचूंगा. आज 29 वर्ष मी काम करतो. आज पिछले 29 सालों से मैं काम माझी कर रहा हूं. ताकद, माझी बुद्धी, माझं ज्ञान नाही. ये मुझ में ताकत, मेरी बुद्धि और मेरा ज्ञान नहीं है. आज माझ्या म्हणजे बुद्धी, आज म्हणजे ज्ञान आहे देवाच्या आत्म्यामुळे आहे. आज जो मुझे बुद्धि है, जो ज्ञान है, परमेश्वर की आत्मा के कारण है. देवाचं सामर्थ्य आहे, परमेश्वर का सामर्थ्य ते है, काम करतं, वो कार्य करता है, अद्भुत काम करतं, वो अद्भुत कार्य करता है कार्य करत आहे. और वो कार्य कर रहा है. कोणते प्रश्न असो, कोई भी समस्या कोणते हो, आजार असो, कोई भी बीमारी हो, कोणते बंधन असो, कोई भी बंधन हो, काही असो, कुछ भी हो, देवाला सर्व शक्य आहे. परमेश्वर को सभी चीजें मुमकिन सर्व है. देव सर्व व्यवस्थित करतो. परमेश्वर सभी ठीक कर देते हैं. यासाठी आम्हाला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, इसलिए हमें परमेश्वर की मार्गदर्शन, देवाच्या सल्ल्याची गरज आहे. परमेश्वर की जरूरत है. एक देवाचं वचन आम्हाला सल्ला देतो, परमेश्वर का वचन हमें आणि त्या परिस्थितीचा पवित्र आत्मा बी आम्हाला सल्ला देतो. हम परेशानी में होते हो तो परमेश्वर हमें मार्गदर्शन देते हैं. ह्या परिस्थितीत काय करायचं, इस परेशानी में क्या करना है, देवाचा आत्मा शिकवतो. परमेश्वर का आत्मा या सिखाता है. लोकांसाठी कशी प्रार्थना इस करायची, लोगों के लिए किस तरह से यांना प्रार्थना कसं करनी है, मार्गदर्शन करायचं, इनको कैसे मार्गदर्शन यांचे दें? प्रॉब्लेम काय आहे, इनके प्रॉब्लेम क्या है, यांचे बंधन काय आहे. इनके बंधन क्या है. अनेक अडचणीत लोक आहे. ऐसे मुश्किल में ऐसे लोग हैं. एक स्त्री होती, एक स्त्री थी, आज 7 वर्ष ती बंधनात होती, वो पिछले 7 सालों से वो बंधन में थी. ती भयभीत होती. वो डरी हुई थी. ती म्हणाली बदल मी कुठे जाते तिथं चक्करून खाली पडते, वो कहती थी ब्रदर मैं जहाँ जाती हूँ मैं बेहोश होकर गिर जाती हूँ, बस मध्ये पडते, मैं बस में गिरती हूँ, कामावर पडते, मैं काम पे जाती हूँ तो गिरती घरात पडते. हूँ, मैं घर में गिरती हूँ, माझं जीवन भयदायक आहे बदल. मैं पूरी तरह से डरी हुई हूँ. मी प्रार्थना करते, उपवास करते, मैं प्रार्थना करती हूँ, उपवास करती पण हूँ, मला भीती बसली माझ्यामध्ये. लेकिन मेरे अंदर डर बैठा हुआ है. कुठेही पडते, मैं कहाँ पे भी गिर मी जाती हूँ, रस्त्यावर भी पडते. मैं रास्ते में भी गिर जाती हूँ. माझं जीवन भयदायक आहे. मेरा जीवन पूरी तरह से भय से भरा आज है. 7 वर्ष प्रार्थना उपवास करत आहे, मैं पिछले 7 सालों से मैं प्रार्थना उपवास कर काय रही हूँ, समजत नाही मला. लेकिन मुझे कुछ नहीं समझ आ रहा. मला मार्गदर्शन करा, मुझे आप मार्गदर्शन करें, मला सल्ला द्या. मुझे आप अपना सलाह दें. मी तिला दर उपवास, मी दर मंगळवारी तिला बोलवलं. मैंने हर मंगलवार उन्हें बुलाया. दरवेळी ती मंडळी येऊ लागली. वो हर बार मंडली में आने तिने लगी. देवावर विश्वास ठेवला, उन्हें परमेश्वर देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, परमेश्वर वचन पे मंडळीवर विश्वास ठेवला. मंडली पे विश्वास मी वेळोवेळी त्याची प्रार्थना केली, समय समय पे उनके लिए प्रार्थना की. देवाला प्रार्थना केली. परमेश्वर को प्रार्थना की. देवा स्त्रीची परिस्थिती अशी काय आहे, परमेश्वर आज ये स्त्री की परिस्थिति आज ऐसी क्यों है. आज भयभीत येते, ये बहुत डरी हुई ये है, अस्वस्थ आहे. परमेश्वर ये बेचैन है. आज 7 वर्ष ती प्रार्थना करते, पिछले 7 सालों से प्रार्थना कर रही ती है. बरी काय होत नाही. ये ठीक क्यों नहीं हो रही. काय जी परिस्थिती अशी, इनकी क्यों ऐसी परिस्थिति है, मला तर समजत नाही. मुझे नहीं समझ आ रहा. पवित्र आत्मा आला, पवित्र आत्मा आत्म्याने सांगितलं आत्मा ने मुझे ह्या बताया या स्त्रीची स्थिती अशी काय आहे. ये स्त्री की स्थिति ऐसी क्यों है. देवाने सांगितलं परमेश्वर ने ही कहा बंधनात आहे, ये बंधन में हिला है. बंधन हिला बांधून टाकलेलं आहे. इसको बंधन में बांधा हुआ हे है. बंधन तिला त्रास देतं, वो बंधन उसे तकलीफ देता हे है. वेळोवेळी तिला उचलून आपटतं, वो समय समय उसे उठा के पटकता है, हिची फजिती करते. उसे पूरी तरह नुकसान देता है. अजून तिला माझी ओळख नाही, मैं उसे परिचित नहीं हूँ. अजून तिची माझी भेट झाली नाही. आज तक मेरी उसकी मुलाकात नहीं हुई. तिला शिक्षण दे, उसे ज्ञान दो, तिला मार्ग दाखव, उसे मार्ग दिखाओ. मी तिला त्यातून बाहेर काढेल. मैं उसमें से उसे बाहर मी निकालूंगा. तिच्याशी चर्चा केली, मैंने वो स्त्री से चर्चा की, शिक्षण दिलं, उन्हें ज्ञान दिया, तिला तयार केलं, उन्हें तैयार किया, प्रार्थना तयार केलं. प्रार्थना के लिए तैयार किया. 7 वर्षाचं बंधन तोडलं. वो पिछले 7 सालों से बंधन में थे, उसे परमेश्वर 7 तोड़ वर्ष दिया. सैतानी बंधन देवाने तोडून टाकलं. वो जो बंधन था 7 सालों से वो परमेश्वर ने तोड़ दिया. ती बरी झाली. वो ठीक हुई. आज ती देवाची सेवा करते. आज वो परमेश्वर की सेवा आज कर रही है. 20 वर्ष देवाची सेवा पिछले करते. 20 सालों से परमेश्वर की सेवा कर रही कधीच है. पडली नाही ती. वो आज तक कभी नहीं गिरी. पडणाऱ्या लोकांना ती उठवते. वो गिरे जो लोग गिरते हैं उनको उठाती है. ही साक्षी, ये वो असे गवाही है. पुष्कळचे साक्षी. ऐसे कई सारे गवाही 20-20 वर्ष, 20-20 साल, 11-11 वर्ष 11 साल बंधनातील लोक, बंधनों में जो लोग हैं, व्यसनातील लोक, जो नशे में लोग थे, बंधनातील अनेक अडचणीत लोक कई तकलीफ में जो लोग थे, कसं सोडवायचं कैसे छुड़ाना है. देवाचा आत्मा सांगतो. परमेश्वर का आत्मा सिखाता तो है. शिकवतो कसं बाहेर काढायचं, वही सिखाता है उन्हें कैसे बाहर निकालना, कसं सुरक्षित राहू शकतो, उनको कैसे सुरक्षित रखना हे है. देवच सांगू शकतो. ये केवल परमेश्वर बोलता है. देवाचा आत्मा परमेश्वर का आत्मा जर आमच्यावर असेल तर किती चांगली गोष्ट. अगर हमारे साथ रहता तो कितनी अच्छी तो बात है. आत्मा, वही आत्मा. येशू मला देवात्मा आहे, त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने करा. परमेश्वर कहते हैं कि परमेश्वर आत्मा है, उनकी आत्मा से और सच्चाई से उपासना करें. म्हणजे काय, मतलब क्या. आत्मा म्हणजे काय, आत्मा मतलब क्या. आत्मा म्हणजे विचार, भावना, इच्छा. आत्मा मतलब विचार, इच्छा और भावना. परत ऐका, फिर एक बार सुनो. आत्मा म्हणजे काय, आत्मा मतलब क्या. विचार, भावना, इच्छा. विचार, भावना और इच्छा. देवाचा आत्मा
परमेश्वर का आत्मा, देव उत्तम आहे. परमेश्वर उत्तम है. उत्तम विचार, उत्तम भावना, उत्तम इच्छा. उत्तम विचार, उत्तम इच्छा, उत्तम भावना. आत्मा येतो. आत्मा आता है. उत्तम विचार, उत्तम भावना, इच्छा आमच्यामध्ये आणतो. उत्तम विचार, इच्छा और भावना हमें लाता है. देव उत्तम आहे. परमेश्वर उत्तम है. त्याचे विचार उत्तम आहे. उनके विचार उत्तम, त्याची इच्छा उत्तम आहे. उनकी इच्छा उत्तम, त्याची भावना उत्तम आहे. उनकी भावना उत्तम कारण है. तो उत्तमच आहे. क्योंकि वो उत्तम है, तो आमच्यामध्ये येतो, क्योंकि वो हम में आते हैं, तो मंडळीमध्ये येतो, वो मंडली में आते हैं, सर्व काही उत्तमच करतो. वो सभी चीजें उत्तम तो करता है. आमच्या घरी आता येतो, वो हमारे परिवार में आता है, सर्व उत्तमच करून वो टाकतो. सभी चीजें उत्तम चांगली करता है. पत्नी, चांगलं पती, चांगले मुलं तो तयार करतो. अच्छे पति पत्नी और संतान परमेश्वर बनाते तुम्ही हैं. मी नाही करू शकत, ये आप और मैं नहीं कर सकते, देव करतो. ये परमेश्वर कर सकते हैं. आत्मा, आत्मा, उत्तम विचार, भावना, इच्छा. उत्तम विचार, इच्छा, भावना. येशू तेच म्हणाला, प्रभु यीशु ने वही कहा. देवाची भक्ती उपासना आत्म्याने खरेपण करा. कुठेही आप जहाँ पे भी हो, परमेश्वर ने कहा कि आप परमेश्वर की सच्चाई से और उनकी उपासना आप करें. मनापासून देवाची भक्ती करा. पूरे मन से उनकी शुद्ध उपासना, मनाने देवाचा धावा करा. सच्चे मन से उनकी दुहाई करें. खरेपणाने देवाचा हाक मारा. सच्चाई से परमेश्वर को पुकारें. खरंच तुम्हाला देवाला भेटायचंय, तो अगर सच्चाई, सच में आपको परमेश्वर को मिलना है, देवाचा धावा करायचा परमेश्वर को दुहाई करनी है, मनापासून, पूरे मन से, खऱ्यापणाने सच्चाई से देवाला हाक मारा. परमेश्वर को पुकारो, देव भेटेल. परमेश्वर मिलेंगे. मग आत्म्याने खरेपणाने, वो आत्मा से और सच्चाई से, उत्तम विचार, भावना, इच्छा, उत्तम विचार, इच्छा, भावना, सत्यतेने सत्य से देवाला हाक मारा. परमेश्वर को पुकारो. देवाचा आत्मा म्हणजे उत्तम. परमेश्वर का आत्मा मतलब उत्तम. उत्तम विचार, भावना, इच्छा. उत्तम विचार, इच्छा, भावना. उत्तम विचार, भावना, इच्छेचा फोटो काढता येत नाही. उत्तम विचार, इच्छा, भावना का हम तस्वीर नहीं निकाल सकते, फोटो नाही काढू शकत. हम उसकी तस्वीर नहीं खींच ते सकते, आमच्यामध्ये काम करते, क्योंकि वो हमें कार्य कर रहा है. अनेक मंडळीमध्ये काम अनेक करते. मंडलियों में कार्य कर रहा है. देवाचा आत्मा आला, परमेश्वर का आत्मा आया, लोक बदलले, लोग बदल गए, लोकांची भाषा बदलली, लोगों का भाषण बदल गया, अन्य भाषा सुद्धा झाली. वो अन्य भाषा बोले, देवाने वाचा बदलून टाकली. परमेश्वर ने उनकी जबान बदल दी. जे अनक्षर आज्ञानी लोक होते, जो अनपढ़ लोग थे, बायबल सांगते प्रेषित 4:13 मध्ये, बाइबल कहती है प्रेरितों का काम 4:13 में, जे अनक्षर होते, अज्ञानी होते, जो अनपढ़ लोग थे, त्यांनी जगाला ज्ञान दिलं. उन्होंने इस संसार को ज्ञान दिया, त्यांनी जगाला शिकवलं. उन्होंने इस संसार को सिखाया, जगाला त्यांनी जगाला देवाची भेट करून दिली. इस संसार को परमेश्वर से परिचित कराया, त्यांना आशीर्वाद दिले, उनको आशीर्वाद त्यांना दिए, तारण दिलं, उनको उद्धार दिया, त्यांना शिक्षण दिलं. उनको ज्ञान दिया. अनक्षर अज्ञानी लोक, वो अनपढ़ लोग थे, देवाने त्यांना शिक्षण दिलं. परमेश्वर ने उन्हें ज्ञान दिया, देवाने त्यांना तयार केलं. परमेश्वर ने उन्हें तैयार हे किया. आत्मा, ये है वो आत्मा, उत्तम विचार, भावना, इच्छा, उत्तम विचार, इच्छा, भावना. त्याचा मी प्रतिमा करू शकत नाही. उसकी हम प्रतिमा नहीं कर सकते. देवाची भक्ती परमेश्वर की भक्ति कुठेही बसा, कहीं पे भी आप रहो, मनापासून करा. लेकिन पूरे मन से आप करें. बायबल वाचून मनापासून वाचा. बाइबल पढ़ते हो तो पूरे मन से पढ़े, प्रार्थना करायची तर मनापासून करा. प्रार्थना कर रहे हो तो पूरे मन से करें, खऱ्या मनाने करा, सच्चाई से करें, विश्वासाने करा. विश्वास द्वारा. दान द्यायचं ते विश्वासाने द्या. अगर आप दान दे रहे हो तो विश्वास से दो. देवाला जरुरी पडते म्हणून नका देऊ. परमेश्वर को जरूरी इसलिए मत दो. संतोषाने देणारा देवाला आवडतो. संतोष से देने वाला परमेश्वर को पसंद है. मनापासून द्या. पूरे मन से दे. देव मन बघतो. परमेश्वर मन आम्ही देखता है. खऱ्या मनाने विश्वास ठेवतो. हम सच्चाई से विश्वास रखते खऱ्या हैं. मनाने प्रार्थना करतो. हम सच्चाई से प्रार्थना करते हैं. खऱ्या मनाने उपवास धरतो. हम सच्चाई से उपवास करते हैं. खऱ्या मनाने देवाची सेवा करतो. सच्चाई से परमेश्वर की सेवा करते हैं. माझ्यासाठी नाही करत मी, ये मेरे लिए नहीं कर रहा मैं, माझ्या पैशासाठी मी नाही करत, मैं पैसों के लिए नहीं कर रहा, देवासाठी मी करतो. मैं परमेश्वर के लिए करता हूँ. खऱ्या मनाने मी करतो. मैं सच्चाई से करता हूँ. देवाचं कार्य वाढावं म्हणून करतो. परमेश्वर का कार्य बड़े इसलिए करता लोक हूँ. वाचावं म्हणून मी करतो. लोग बचे इसलिए मैं करता हूँ. देव लोकांना प्रेम करतो. परमेश्वर पर लोगों पे प्रेम करते हैं. मी बी देव मनुष्यावर प्रेम करतो. मैं भी लोगों पे प्रेम करता हूँ. लोक वाचावे ही माझी इच्छा आहे. लोग बचे ये मेरी भी इच्छा है, मग देव काम करतो. इसलिए परमेश्वर कार्य करते हैं. मनापासून आली भक्ती देव बघतो. पूरे मन से की भक्ति परमेश्वर की. खऱ्या मनाने देवाचा धावा करा. सच्चाई से परमेश्वर की दुहाई. ज्या ठिकाणी बसू तिथं देवाचा धावा करा. जहाँ पे आप बैठे हो वहां से आप दुहाई करें. सायकल चालता चालता मी भक्ती केली. मैं साइकिल चलाते वक्त भी परमेश्वर की भक्ति कर रहा सायकल था. चालवता चालवता पवित्र आत्मा भेटला. साइकिल चलाते वक्त पवित्र आत्मा मुझे मिला. त्यांनी माझं जीवन, माझी भाषाशैली बदलून टाकली. तब उसने मेरा जीवन, मेरी भाषा पूरी बदल दी. मी सायकल चालवत होतो, देवाची प्रार्थना गाणे गात होतो. मैं जब साइकिल चला रहा था तब परमेश्वर की उपासना कर रहा देव था. भेटला. परमेश्वर मुझे मिले. कुठेच काय नाही, कहाँ पे? कुठेही कहीं पे भी आम्ही देवाची मनापासून भक्ती करा. हम कहीं पे भी परमेश्वर मनापासून आदर करा, मन से आदर करें, सन्मान करा. सम्मान करें. जे करायचं ते विश्वासाने करता. जो करे विश्वास से करें. जरुरी पडते म्हणून नाही,
सिर्फ जरूरत है इसलिए आज रविवार आहे म्हणून देवाची भक्तीला जाऊ नका. आज रविवार है इसलिए उपासना कर रहे हैं जरुरी इसलिए पडते बायबल वाचू नका. नहीं, सिर्फ जरूरी है इसलिए बाइबल मत पढ़े, उपवास धरू नका. उपवास मत पकड़े, दान द्यायचं म्हणून देऊ नका. दान देना है इसलिए मत, मनापासून करा. पूरे मन से करें. देव मन बघतो. परमेश्वर मन देखते हैं, मनापासून केलेली भक्ती बघतो. मन से की हुई भक्ति परमेश्वर देखते मुख हैं. नाही, ओठांचं फळ मुख नाही बघत देव. परमेश्वर मुख नहीं देखते, मनातून आलेली भक्ती बघतो. वो मन से आई हुई आराधना देखते हैं. इथं देव राहतो. यहाँ पे परमेश्वर रहते हैं. म्हणून आज आम्ही पाहिलं इसलिए आज हम देखते येशू हैं ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा देवात्मा आहे, परमेश्वर आत्मा है, त्याची भक्ती आत्म्याने खरेपण कर. उनकी भक्ति आत्मा और सच्चाई से करें. प्रतिमेमध्ये देव राहत नाही. प्रतिमा में परमेश्वर देव नहीं कशातच रहते. राहत नाही. परमेश्वर किसी में नहीं देव रहते, आमच्यामध्ये राहतो. परमेश्वर हम में तो रहते हैं. आमच्यावर चालतो. वो हमारे साथ तो चलते हैं, आमच्याशी बोलतो. वो हमसे बातचीत तो करते हैं, आमच्याबरोबर उपस्थित राहतो. वो हमसे हमारे साथ मौजूद रहते हैं, आम्हाला तयार करतो. वो हमें तैयार करते हैं. ही भक्ती ये भक्ति, ह्या देवाविषयी मी बोलतो. इस परमेश्वर के बारे में हम हा बोलते हैं. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये निवास करतो. ये आप और मुझ में निवास करते तो हैं. दिसत नाही. वो दिखते नहीं. देवाला कोणी कधी पाहिलं नाही, कोणी पाहू परमेश्वर- शकत नाही. परमेश्वर को आज तक किसी ने नहीं देखा और कोई नहीं देख सकता. शेवटचं एकच सांगतो मी. आखिर में मैं से एक बात बोलना अनेक चाहूँगा. जण म्हणतात मी येशूला लोकांनी पाहिलं. कई सारे लोग कहते हैं कि कई सारे लोगों ने यीशु को देखा है. येशू कसं लोकांनी पाहिलं. प्रभु यीशु को लोगों ने देखा, मग येशू किसांनी काय सांगितलं. लेकिन यीशु मसीह ने क्या कहा? सैतानला येशू किस काय म्हणला. शैतान को यीशु ने क्या कहा? एकच देव आहे, एक ही परमेश्वर है, त्यालाच नमन कर, उसी को नमन कर, त्याचीच भक्ती कर. उसी की भक्ति कर. सैतान पळून गेला. शैतान वहां से चला येशू गया. की आज तेच म्हणतो. प्रभु यीशु आज भी वही कहते हैं, एकच देव आहे, एक ही परमेश्वर है, त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने कर. उसकी भक्ति आत्मा से और सच्चाई से आम्ही करें. येशूवर विश्वास ठेवतो. हम यीशु पे विश्वास रखते हैं. तो जो सांगत त्याचं पालन करतो. वो जो कहते हैं वो उसका पालन करते हैं. त्याने सांगितलं नाही प्रतिमा करा. उन्होंने नहीं कहा कि प्रतिमा करो. आज सर्व जगामध्ये येशूचं नाव आहे. आज पूरे संसार में प्रभु यीशु का नाम है. प्रत्येक देशात येशूचे फोटो आहे. हर एक देश में प्रभु यीशु की तस्वीर है. भारत आहे, भारत है, अमेरिका आहे, अमेरिका है, रशिया आहे, रशिया है, चीन आहे, चीन है, आफ्रिका. अफ्रीका. प्रत्येक देशात येशूचे चित्र वेगळं आहे. हर एक देश में परमेश्वर का चित्र अलग अलग है. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी आपल्या देशाप्रमाणे तयार केला. उन्होंने अपने देश के हिसाब से उनका तस्वीर लगाई हुई है. येशू ख्रिस्त एकच आहे, प्रभु यीशु एक ही है. त्याचा फोटो एकच आहे. उनकी तस्वीर एक असं है. वेगवेगळं येशू ख्रिस्त नाहीये. ऐसे अलग अलग प्रभु यीशु प्रत्येक नहीं है. देशाने आपापल्याप्रमाणे तयार केलाय. हर एक देश ने अपने अपने हिसाब से उसे असं बनाया है. येशूने सांगितले बी नाही. ऐसे परमेश्वर ने कहा भी नहीं. तो मला मी जे सांगतो ते ऐका. परमेश्वर कहते हैं जो मैं बोलता हूँ सुनो, माझ्यावर विश्वास ठेवा, मुझ पर विश्वास रखो, देवावर विश्वास ठेवा, परमेश्वर पर विश्वास रखो, देवाच्या आज्ञेचं पालन करा. परमेश्वर की आज्ञा का पालन करो. देवात्मा आहे, परमेश्वर आत्मा है, त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने करा. उनकी भक्ति आत्मा और सच्चाई से करें. हीच खरी भक्ती, यही सच्ची भक्ति है, हीच खरी उपासना आहे. ये सच्ची आराधना है. बाकी भक्तीमध्ये देव उपस्थित राहत नाही. बाकी उपासना में परमेश्वर रहते ह्या हैं. भक्तीमध्ये देव उभा राहतो. इस उपासना में परमेश्वर रहते हैं. अनुभव घ्या, इसका अनुभव लें. देव काम करतो. परमेश्वर कार्य करेंगे. चुकीची भक्ती, गलत भक्ति देव उपस्थित राहत नाही. परमेश्वर उपस्थित नहीं आज रहते. काही वर्ष मी अनुभव घेतला. ऐसे कई सालों से मैं अनुभव लेता येशू हूं. म्हणला हे बंद कर. परमेश्वर कहते हैं बंद करो, मी सांगतो तशी भक्ती कर. मैं जो बोलता हूँ वैसी भक्ति करो. देव सदैव भक्तीमध्ये उपस्थित राहतो. और परमेश्वर वो भक्ति में उपस्थित रहते हैं आम्ही अनुभव घेतो, और हम उसका अनुभव लेते हैं. आम्हाला आशीष देतो. हम हमें आशीष देते हैं. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवस्तुती असो परमेश्वर की स्तुति हो की आज देवाविषयी पाहिलं आम्ही. कि आज हमने परमेश्वर के बारे में देखा. तुमच्या सर्वांची उपस्थिती, नवीन लोकांची उपस्थिती आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. आप सबकी मौजूदगी और नए लोगों की मौजूदगी के लिए हम परमेश्वर का धन्यवाद देते आम्ही हैं. लोकांना आवाहन करतो, हम लोगों को बोलते हैं तुमचे प्रश्न, तुमचे समस्या आपके सवाल, आपकी समस्याएं, स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेले आहे. ये जो स्क्रीन पे आप मोबाइल नंबर देखते तुम्ही हैं, आमच्याशी संपर्क करा. आप हमसे संपर्क तुमचे कीजिए. प्रश्न, तुमचे समस्या जे काय आहे आपकी जो भी समस्याएं हैं तुम्ही आम्हाला कळवा. आप हमें बताएं. आम्ही देवाच्या वतीने उत्तर देऊ. हम परमेश्वर की ओर से आपको जवाब देंगे. फोनद्वारे संपर्क करा. आप हमें फोन द्वारा संपर्क कर सकते हैं. आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. हम आपको जरूर जवाब देंगे. देव सांत्वन करतो, परमेश्वर सांत्वन करते हैं, उन्नती करतो, वो बढ़ोतरी करते तो हैं, उत्तेजित करतो. वो उत्तेजित करते हैं. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला उत्तर देऊ. हम परमेश्वर की ओर से आपको जवाब पण देंगे. नवीन लोकांना आम्ही आव्हान आहे, इसलिए नए लोगों से मैं बोलता हूँ, देव बोलत आहे, परमेश्वर आपको बुला रहे हैं. देव जे सांगतो ते करा. परमेश्वर जो बोलते हैं वही कीजिए. अशा मंडळीत जा, ऐसे मंडली में जाएं, अशा मंदिरात जा, ऐसे मंदिर में आप जाएं तिथे देव राहतो, जहाँ परमेश्वर रहते तिथे हैं, देवाचे सेवक आहे, जहाँ परमेश्वर के सेवक हैं, तिथे देवाचे लोक आहे, जहाँ परमेश्वर के लोग हैं, तिथे आपलेसेपण आहे, जहाँ पे अपनापन है, तिथे प्रेम आहे, जहाँ प्रेम है, जिथं सांत्वन आहे, जहाँ पे सांत्वन है, तिथं परिवर्तन आहे, जहाँ पे
परिवर्तन है, तिथं तारण आहे, जहाँ पे उद्धार है, तिथं देवाचं वचन आहे, जहाँ परमेश्वर का वचन है, योग्य शिक्षण आहे, जहाँ पे परमेश्वर का ज्ञान है, पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. पवित्र आत्मा की मौजूदगी है, लोक बदलतात, लोग बदलते हैं, लोक आश्वस्त होतात. लोग आशीर्वादित होते हैं. अशा मंडळीमध्ये उपस्थित ठेवा. ऐसे मंडली में आप मौजूद रहें, अशा सेवकाकडे संपर्क करा. ऐसे सेवकों से आप संपर्क करें. देव काम करेल, परमेश्वर कार्य देव करेंगे, काम करत आहे. परमेश्वर कार्य कर तुम्ही रहे आमची हैं. संपर्क करा. इसलिए हमसे आप संपर्क कीजिए. दर बुधवारी आम्ही येतो. हम हर बुधवार आते हैं. लॉकडाऊनमुळे आम्ही सोशल मीडियामध्ये येतो. लॉकडाउन के कारण हमें सोशल मीडिया पे आते देव हैं. लॉकडाऊन उठवेल, परमेश्वर लॉकडाउन हटाएंगे, प्रार्थना स्थळ चालू करेन, प्रार्थना स्थल चालू करेंगे. त्यावेळेस मी तुमची संपर्क करेल. उस वक्त मैं आपसे संपर्क करूंगा, आम्ही एकमेकाशी भेटू. हम एक दूसरे से मिलेंगे. पण आता तुम्ही फोनद्वारे संपर्क करा. लेकिन आज आप हमें फोन के द्वारा संपर्क कर सकते संपर्क करा. हैं. संपर्क कीजिए. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री म्हणजे सत्य जीवन मंडळी मतलब सत्य की जीवित मंडली, फेलोशिप आहे. ये फेलोशिप है. यामध्ये देव काम करत आहे. इसमें परमेश्वर अपना आज कार्य कर रहे 29 वर्ष काम करत हैं. आहे. इसलिए 29 सालों से कार्य तो कर रहे सर्व हैं. बदलतो, वो सब बदलते तो हैं, सर्व आशु पुसून टाकतो. वो सब आंसू पोंछ देंगे. संपर्क करा. आप संपर्क कीजिए आनंदी राहा. और आनंदित रहें देवावर राहा. और परमेश्वर के साथ रहें. प्रेज लॉर्ड. परमेश्वर की स्तुति हो. आपण प्रार्थना करूया. हम प्रार्थना करेंगे, देवाचा दावा करू. परमेश्वर को दुहाई करें. देव हळूहळू काम करत आहे. परमेश्वर अपना कार्य कर रहे हैं. देवाची भक्ती मनापासून करा. परमेश्वर की आराधना पूरे मन से करें. देव काम करेल. परमेश्वर कार्य करेंगे. चला आपण प्रार्थना करूया. चलिए हम प्रार्थना करेंगे. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य स्तुति की योग्य, सम्मान की योग्य, आमच्या प्रेमळ कनवळ बापा, हमारे प्रेम और कृपा से भरे परमेश्वर, पुन्हा एकदा आमचं धन्यवाद करतो, तुझ्या नावाचा महिमा करतो, फिर एक बार हम आपकी महिमा करते हैं, स्तुति करते हैं, तुझा गौरव करतो. आपका गौरव करते तू हैं. अब्राहमाचा देव आहे, तू इसाकचा देव आहे, तू याकोबचा देव आहे, आप अब्राहम, इसहाक और याकूब के परमेश्वर तू हो. आमचा बी देव आहे. आप हमारे भी तू परमेश्वर हो. आमच्यावर राहतो परमेश्वर. आप हमारे साथ रहते त्यामुळे हैं, आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो. इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं. आम्ही कोण, आमची योग्यता काय, पात्रता काय, हमारी योग्यता नहीं परमेश्वर, पण तू आमच्यावर प्रेम करतो, लेकिन आप हम पे प्रेम करते हैं, आमच्यावर दया करतो, हम पे दया करते हैं. तू आमच्याकडून सेवा करतो, आप हमारे द्वारा अपनी सेवा करते हैं, कार्य करत आहे. कार्य कर रहे हैं, त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते आज आम्ही प्रार्थना करतो हैं. परमेश्वर. आज हम प्रार्थना करते हैं, आज मंडळीसाठी प्रार्थना करतो आज हम परमेश्वर. मंडली के लिए प्रार्थना करते नवीन हैं, लोकांसाठी प्रार्थना करतो परमेश्वर. नए लोगों के लिए प्रार्थना आज करते जो संदेश ऐकते त्या लोकांसाठी मी प्रार्थना हैं. आज करत जो आहे. सुसमाचार सुन रहे हैं उनके लिए प्रार्थना अनेक करते हैं. लोक तुझ्याकडे आशेने आले परमेश्वर. कई सारे लोग आपके पास उम्मीद लेके आए हैं. प्रत्येकाची आशा आहे प्रज्ञा. हर एक की उम्मीदें हैं. तो आशा मनोग्न करणार देव परमेश्वर. आप उनकी उम्मीद तोड़ने वाले परमेश्वर नहीं हो. प्रत्येकाचे प्रश्न सोडवणार केवळ तुझ देव परमेश्वर. हर एक के सवालों का जवाब देने वाले परमेश्वर आप हो. प्रवेश आहे, प्रत्येक लोकांचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. परमेश्वर आप हर एक की समस्याएं हल करें. प्रभू त्यांना तू मार्गदर्शन कर परमेश्वर. आप उन्हें मार्गदर्शन त्यांना दें. दिशा दे, मार्ग दे परमेश्वर. आप उन्हें एक दिशा दे, मार्ग दे. त्यांना समज दे परमेश्वर. आप उन्हें समझ दे. त्यांना अनुभव दे परमेश्वर. उनको आप अपना अनुभव दें व त्यांच्या जीवनात तू कार्य कर और उनके परमेश्वर. जीवन में अपना कार्य व करें. त्यांच्या जीवनाचे प्रश्न तू सोडव परमेश्वर. उनके जीवन के जो प्रश्न आप छुड़ाएं, जे आजारी आहे, जो बीमार जे है, बंधनात आहे, जो बंधनों में जे है, व्यसनात आहे, जो नशे में जे है, दारिद्र्यात आहे, जो दरिद्रता में जे है, अशांतीमध्ये, जो अशांत, प्रवेशच्या नामात त्यांचा मार्ग, त्यांचे जीवन बदल परमेश्वर. प्रभु यीशु के नाम से उनका मार्ग, आप उनका जीवन बदले. तुझं वचन त्यांच्यामध्ये कार्य करू दे परमेश्वर. आपका वचन उनमें कार्य करे. त्यांच्या तुझ्या वचनानुसार परमेश्वर त्यांना दृष्टी दे परमेश्वर. आपके वचनों द्वारा आप उन्हें वो दृष्टि दे, तू मार्ग दाखव परमेश्वर. उन्हें मार्ग आप दिखाएं, त्या मार्गात त्यांना तू मार्गदर्शन कर, उन्हें आप मार्गदर्शन दे, त्यांना अनुभव दे, उन्हें आप अनुभव दे त्यांच्या जीवनात त्यांचा बदल कर. और उनका आप बदलाव करें. म्हणून तुझी कृपा वाढव परमेश्वर. इसलिए अपनी कृपा बढ़ाएं. अनेक प्रश्न, अनेक समस्येला उत्तर देणारा देव आहे. कई सारे समस्याओं को सुलझाने वाले परमेश्वर आप हो. मंडळीतील अनेक प्रश्न, समस्या जे आहेत त्यांचे तू सोडव. मंडली के जितने भी समस्याएं आप जो छुड़ाते हो, प्रत्येकाला स्थिर कर. हर एक को आप स्थिर करें. तुझमध्ये वचनामध्ये मंडळी स्थिर कर. आप में मंडली को आप स्थिर रखें व तुझं गौरव दे और परमेश्वर. आपका गौरव हो. या देशामध्ये कोरोना व्याधी संबंधी पुन्हा एक मी तुझकडे येतो परमेश्वर. इस देश में जो कोरोना बीमारी है, इसके लिए हम आपके पास आते हैं. वेळोवेळी आम्ही तुझकडे प्रार्थना केली, समय समय पे हमने आपको जो प्रार्थना वेळोवेळी तुझा धावा केला. की, समय समय पे आपको दुहाई तू की. कार्य करते म्हणून धन्यवाद करतो आप परमेश्वर. कार्य करे इसलिए हम आपका तू धन्यवाद लोकांचा करते हैं. बचाव करते म्हणून आम्ही धन्यवाद करतो आप परमेश्वर. लोगों को बचा रहे इसलिए म्हणून आपका धन्यवाद डॉक्टरच्या करते हैं. उपचारामध्ये तू यश दे. डॉक्टर जो उपचार कर रहे हैं उनको आप सफलता दें. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामध्ये तू यश दे. जो अधिकारी है उनकी सफलता दें. लोकांचा बचाव कर. लोगों को आप बचाएं, लोकांना आरोग्य दे, लोगों को आप चंगाई दें, आयुष्य दे, उनको जिंदगी दें, तुझी ओळख दे, आपकी पहचान दें, व तुझा अनुभव दे परमेश्वर. आपका अनुभव दें. म्हणून तू वाचव परमेश्वर. इसलिए आप उन्हें हे बचाएं.
करोना व्याधी ये कोरोना हे बीमारी गावातून शहरातून राज्यातून देशातून बाहेर काढ परमेश्वर. इस देश से आप उसे पूरी तरह से बाहर निकालें, विदेशातून बाहेर काढ परमेश्वर. इस दुनिया से आप बाहर हे निकालें, देशाला विदेशाला विसावा दे. इस देश विदेश को आप विश्रांति तू दें, शांती आण. आप शांति तू दें, व्यवस्थान आप व्यवस्था दें, सर्व अर्थव्यवस्था तू व्यवस्थित कर परमेश्वर. और जो अर्थव्यवस्था है वो आप स्थिर करें. हा लॉकडाऊन उठव. ये लॉकडाउन आप उठाएं, प्रार्थना स्थळ उघड परमेश्वर. प्रार्थना स्थल आप चालू करें. तू उघडलं तरच उघडल परमेश्वर. जब आप चालू करेंगे तो ही वो चालू तू होंगे. बोलत तरच होईल परमेश्वर. आप जब बोलेंगे तभी वो मुमकिन प्रभू होगा. येशू तू बोल परमेश्वर. प्रभु यीशु आप बोले, हे सर्व प्रार्थना स्थळ उघड परमेश्वर. ये परमेश्वर ये प्रार्थना स्थल आप चालू कराएं. बंधूंसे एकत्र में मेने मिला तू चालू कर परमेश्वर. बंधुओं का मेल मिलाप एकजुट होना आप चालू करें. तुझंच गौरव होऊ दे परमेश्वर. आपका गौरव हो, तुझा महिमा होऊ दे परमेश्वर. आपकी महिमा हो, तुझी स्तुती होऊ दे परमेश्वर. आपकी स्तुति तुझी हो, आराधना होऊ दे आपकी परमेश्वर. आराधना तू हे हो. चालू कर परमेश्वर. आप ये चालू कारण करें, हे बंद तू केलं परमेश्वर. क्योंकि ये बंद आपके द्वारा हुआ है. बंद कोणीच करू शकत नाही ये परमेश्वर. कोई नहीं बंद कर तर सकता. तूच चालू करू शकतो. ये केवल आप ही शुरू कर तू सकते चालू हैं. कर. आप शुरू करें तुझं गौरव होऊ दे और परमेश्वर. आपका गौरव अजून करें. तुझी लोकांना ओळख होऊ दे परमेश्वर. और कई सारे लोगों को आपकी मग पहचान तू हो. कार्य कर इसलिए परमेश्वर. आप अपना हे कार्य सर्व करें. प्रार्थना मी तुझं सादर करतो परमेश्वर. ये सभी प्रार्थना हम आपके सादर करते हैं. तू ऐक. आप सुने तुझं गौरव दे और परमेश्वर. आपका गौरव. देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है, त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने करावी. उसकी उपासना आत्मा और सच्चाई से होनी हे चाहिए. लोकांना ज्ञान दे. ये लोगों को आप ज्ञान दें, समज दे. समझ दें. हे ज्ञान त्यांच्या अंतर्गत बिंबव. ये ज्ञान उनके मन में आप डालें चुकीची भक्ती बंद कर. और गलत जो उपासना है वो बंद कराएं तू कार्य कर. और अपना कार्य करें भक्तीचा अनुभव दे. और भक्ति का उन्हें अनुभव दें. तुझंच गौरव तुझंच गौरव तुझंच गौरव. आपका गौरव, आपका गौरव, आपका प्रवेश नाम मागतो म्हणताय. प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुने और कबूल करें. आमीन आमीन. 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 प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो, प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति.